पुढच्या प्रेझेंटेशनकडे आपण वळूया. तर मी आणि मनोज आपल्याला आंतरराष्ट्रीय मराठी मंचचं कार्य काय आहे, ध्येय उद्दिष्ट याच्याविषयी थोडक्यात माहिती करून देऊ. त्यानंतर आपण पुढील प्रवास. नमस्कार नमस्कार, अजून एकदा जोरात शाबास. तर आंतरराष्ट्रीय मराठी मंच म्हणजे काय किंवा आम्ही काय करतो हे अत्यंत थोडक्यात सोप्या मराठीत सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. तुमच्याकडे PDF मध्ये असेल तर नेक्स्ट पेजला जायला लागेल. तर या मंचाची स्थापना झाली 2021 मध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून, आणि याचा उद्देश होता की परदेशात मराठी भाषेचा प्रचार करायचा. 7 मार्च 2022 हा या मंचाचा वाढदिवस. अधिकृत स्थापना झाली आणि त्यानंतर 8 जूनला मंचाविषयीचा कार्यालयीन आदेश निघाला. आता याची कार्यकक्षा काय आहे, तर परदेशात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन हे करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती काम करतात, संस्था असतात किंवा शासन आहे. या सगळ्यांमध्ये दुवा साधणं ही मंचाची कार्यकक्षा. आमचं ध्येय असं आहे की जगभरात जेवढे मराठी बोलणारे आहेत त्या सर्वांना एकत्र करायचं. त्यांच्या संस्था असतील, त्या व्यक्ती असतील, गट असतील वेगवेगळे, आणि मराठीला एक मान्यता प्राप्त भाषा म्हणून जागतिक पातळीवर दर्जा मिळवून द्यायचा. जागरूकता, रुची, निर्मिती, प्रसार या भाषेची करायची. यातनं काय होईल तर आपली मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त वर्ष टिकेल. आणि याचं माध्यम काय तर आंतरराष्ट्रीय मराठी मंच. आता मंचाची उद्दिष्ट काय आहे सचिन सांगतोस थोडक्यात? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 4 गोष्टी म्हणून मी सांगितल्या: जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार. प्रसार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर जे अनिवासी आहेत, सकाळी छान इथे प्रेझेंटेशन झालं त्यामध्ये सुद्धा सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा बदलला की भाषेचा लहेजा बदलतो. आपण तर वेगळ्या देशाची गोष्ट बोलतो. त्या अनिवासी लोकांना तिथे एकमेकांना जोडत असताना जेव्हा आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर तिचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धीचं सुद्धा तिथे गौरव करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी भाषेची सोपी साधनं वापरणं गरजेचं आहे. आता जर आपण लहानपणी जी मराठी शिकलो ती जर आत्ताच्या मुलाला परदेशात शिकवायला गेलो तर कदाचित त्याच्या भाषेमधला रस संपेल. कारण मुळात घरी पालकांनी मराठी बोलणं गरजेचं आहे. तो घरात संवाद नसेल, येणाऱ्या पिढीला आपण तो संवाद देऊ शकणार नाही. आणि भाषा हे संस्कृती जपण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. जिथं भाषा संपली तिथे संस्कृती संपली. जगाच्या इतिहासामध्ये अनेक उदाहरणे आहेत. चीनमध्ये एक भाषेचं सूत्र करण्यासाठी त्यांनी इतर भाषेमधल्या ज्या लिपी होत्या त्याचं साहित्य होतं, त्याचं ते जाळलं गेलं आणि अशा पद्धतीने एकच भाषा सर्वत्र आहे. भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत आणि मराठी भाषा त्यातली 3ऱ्या क्रमांकाची भाषा, जगभरात 10व्या क्रमांकाची मराठी भाषा. तर युवांचा सहभाग, संशोधनाला चालना देणं हाही या मागचा एक हेतू आहे. आता जागतिक सहकार्य वाढवणं म्हणजे काय? आता मेघनाताईंनी मुलींना इथं मुलांना प्रश्न विचारला, किती जणांची बाहेर शिकायची इच्छा आहे? काही तुरळक हात होते. पण खरं सांगतो, मनात इच्छा असते, आपण ती पब्लिकली व्यक्त होत नाही. आणि दुसरी गोष्ट, नोकरीसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ते सहकार्य वाढवण्यासाठी तिथली भाषा शिकलं पाहिजे. खास करून जपान, जर्मनी आणि चीन हे 3 असे देश आहेत ज्यांनी स्वतःची प्रादेशिक आणि भाषिक अस्मिता खूप जपलेली आहे. सिंगापूर सारख्या ठिकाणी मला अडचण येणार नाही, कारण तिथे इंग्रजी ही त्यांची मूळ भाषा आहे, प्रशासकीय भाषा ही इंग्रजी आहे. पण जिथे येत नाही, मग मराठीवर तुमचं प्रेम असू द्या, पण ती भाषा शिकल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही जातात, आमच्या इथे राहुल आहेत म्युनिकचे, त्यांनी जर जर्मनीमध्ये जाऊन आपल्या मराठीचा प्रचार केला तर हे पुढच्या पिढीला देणं शक्य आहे.
आणि दुसरा प्रश्न आहे जागतिक नेटवर्कचा. आता मला कोणीतरी प्रश्न विचारलाय, 500 परदेशस्थ इथे आलेले असतील, 200-250 लोकांनी रजिस्टर केलेला असेल अंदाज माझा. तर ह्या सर्वांना सोबत घेऊन ते तिथे काय करतायत, परस्पर समन्वय साधणे हाही एक आमच्या उद्दिष्टांचा भाग आहे. आणि राहिला प्रश्न शेवटचा, पुढची स्लाइड. तर हे जे आहे ना, त्याला अपग्रेड करणं, तुमच्या भाषेत ज्याला म्हणतात ना, पुनरावलोकन करणं आणि त्याला अद्ययावत करणं, म्हणजे नेहमी ती गोष्ट सतत त्याच्यात होणारे बदल नोंद करणं आणि ते महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेला आणि भाषा विभागाला कळवणं, हे आमच्या उद्दिष्टांचा एक भाग आहे. यानंतर मनोज आपले सहकारी कोण आहेत याबद्दल थोडक्यात माहिती देतो. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आंतरराष्ट्रीय मंच म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय. तर इथं तुम्ही बघाल, श्रीयुत ज्ञानेश्वर मुळे सर जे माजी परराष्ट्र सचिव होते, हे आमचे मुख्य समन्वयक आहेत. आणि 17 देशांमध्ये आता समन्वयक जे आहेत आंतरराष्ट्रीय मंचाचे, ते काम करतात. तुम्ही जर या सगळ्यांचा एकत्र अनुभव बघितला तर अंदाजे 320 ते 330 वर्ष या सगळ्यांचा एकत्रित अनुभव आहे. तर ह्या अनुभवाचा वापर करून आंतरराष्ट्रीय मंचाच्या मदतीने मराठी भाषेसाठी काम करणं हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा उद्देश आहे. आता यासाठी आणखी जे आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले आपले उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्याविषयी बोललो, आणि डॉक्टर श्यामकांत देवरे जे संचालक आहेत राज्य मराठी विकास संस्थेचे, ते आमच्याबरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि पुढे कसं जायचं ते ठरवतो. आता एक उदाहरण देतो, तंत्रज्ञान. मगाशी तिथे याच मंचावर AI आणि मराठी भाषेचा वापर या विषयावर चर्चासत्र झालं, खूप छान झालं. मंच काय करतोय सचिन? आता मला वाटतं मी असं थोडं उभं राहून बोलतो मध्ये, मला जरा बरं नाही. तर तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर वेबसाईट असणं ही आजच्या काळातली एक फार बेसिक, म्हणजे ती सर्वसाधारण गरज आहे. आणि शासनाची ही पर्टिक्युलर ही जी वेबसाईट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जगभरातले हे डॉट्स आहेत, जिथे जिथे उपसमन्वयक सध्या नेमलेले आहेत ते आहेत. त्यानंतर मराठी भाषेचा थोडक्यात गौरव तिथे केलेला आहे. आणि उदय सामंत सरांचं नाव घेतलंय, डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचंही मार्गदर्शन आहे. तर आज म्हणजे ह्या वेबसाईटचं अवलोकन करतील ते आणि लोकार्पण करतील. त्यानंतर आमचे सहकारी अभिषेक सूर्यवंशी हे त्यामध्ये प्रामुख्याने काम करतात. आणि AI टूल, त्या वेबसाईटमध्ये एक AI टूल आहे जिथे तुम्ही प्रॉम्प्ट देऊन मराठी भाषेतून उत्तर मिळवू शकता. आणि मुळात AI सुद्धा शिकत आहे, त्याच्यामुळं येणारा प्रत्येक प्रॉम्प्ट, आणि इथे शेखर सरांनी सांगितलं होतं की AI सुद्धा चुका करू शकतो, म्हणून त्याची खात्री करून घ्या. आणि त्यानंतर AI प्रयोगशाळा कार्यपद्धती, फक्त जसं म्हणाल तर फक्त भाषेवरती सगळं होणार नाहीये, आपल्याला इतरही क्षेत्रातनं ह्याच्या माध्यमातून मदत करायची आहे. आणि एकंदरीत हा आमचा प्रवास आहे वेबसाईट संदर्भातला. आता थोडक्यात म्हणून मी विनंती करेन की 2025 मध्ये काय काय घडामोडी झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही काय समन्वय साधला. सकाळच्या चर्चासत्रात एक असं म्हटलं गेलं का आपण अधिवेशनासाठी किंवा संमेलनासाठी येतो, इथे 3 दिवस काहीतरी आपण बोलतो आणि परत घरी गेल्यावर विसरतो. तर गेल्या वर्षीच्या संमेलनात जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय मंचाचं सादरीकरण केलं तेव्हा आम्ही काही उद्दिष्ट मांडली होती आणि आमचंच प्रगती पुस्तक मांडायचा प्रयत्न करतोय. तर गेल्या वर्षभरात विविध मराठी मंडळं, संस्था यांच्याशी संपर्क साधला, एकत्र आली. 17 देशांचे जरी समन्वयक असले तरी आमचं काम तिथपर्यंतच मर्यादित नाहीये आणि त्यासाठी आता देखील आम्ही अजून नवीन समन्वयकांचा समावेश करून घेतोय. आजच काही जण इथे उपस्थित होते. नंतर विविध माध्यमांद्वारे मंचाची ओळख, नुसतंच मंचाचं काम भाषा, कारण भाषा सचिनने म्हटलं संस्कृती, पण तिथपर्यंतच मर्यादित नाही. आता कोणीतरी सकाळच्या सत्रात पुन्हा म्हटलेलं प्रश्न नोकरीचा असतो, शेवट पैसे हे मिळाले पाहिजे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील देखील संस्थांशी संपर्क असून काही संस्थांबरोबर ज्या मराठी संस्था किंवा अशा संस्था की मराठी लोकांवर फोकस ठेवून काम करत आहेत त्यांच्याशी देखील आंतरराष्ट्रीय मंच समन्वय साधतोय. आणि नवीन उपसमन्वयकांच्या शिफारशी तर सांगितल्याच, आणखी काही प्रोजेक्ट असतात, प्रकल्प जे असे होतात की समन्वयक आणि लेखक यांच्याबरोबरच्या काही चर्चात्मक मुलाखती काही दूरदर्शन सारख्या वाहिन्यांवर किंवा YouTubeवर झाल्या आहेत.
मंचाचा विजन आणि मिशनचा आराखडा गेल्या वर्षी आम्ही पक्का केला आहे आणि तो देखील आता आम्हाला लोकार्पण करायचा आहे आज. आणखी एक गोष्ट आहे, हार्वर्ड विद्यापीठात एका विषयावर चर्चा होते, ते सचिन मग सांगेलच. जपान, स्वित्झर्लंड, वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारे मराठीचं काम चालतं याची एक छोटीशी झलक. इथे सगळे देश नाही आहेत, पण आम्ही थोडे देश दाखवतोय. जपानमध्ये नुकताच एक अभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा म्हणून साजरा झाला. त्याला आपले मंत्री उदय सामंत सर आणि किरण कुलकर्णी सर हे दोघेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये देखील अशा प्रकारचाच कार्यक्रम झाला. इकडे अमित पुनवटकर सर आले असतील जर्मनीमधले आणि ते इथे उपस्थित आहेत. त्यांनी चला मराठी शिकूया असा उपक्रम घेतला, कारण वेगवेगळ्या देशांमधनं मराठी शिकवण्याचेही प्रयत्न चालले. पण ते सगळ्यांना त्या सगळ्यामध्ये एक सामायिक सूत्र कसं असेल, एक स्टँडर्डायझेशन, साध्या मराठीत म्हणायचं तर ते कसं होईल, तर त्याचाही प्रयत्न चालला. जर्मनीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. सिंगापूरमध्ये आता सचिन आहेत, त्यांनी जेव्हा ते अध्यक्ष होते महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे, तेव्हा त्यांनी असे कार्यक्रम राबवले आणि आता ते सिंगापूरमध्ये परत कंटिन्यू आहे, ते सातत्याने होत आहे. आता हाँगकाँगमधल्या मी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाचाही अध्यक्ष आहे. तर परत एकदा प्रसार, प्रचार, जतन, संवर्धन. तर प्रसारासाठी प्रथमच काही गोष्टी म्हणजे मराठी मुलांची शाळा, बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांच्या जे मॉडेल आहे ते आम्ही तिथे वापरायला लागलो, त्यात बदल केले. हा झाला समन्वय, कारण अमेरिकेत 5,000 मुलं शिकतात, आमच्याकडे फक्त 15 मुलं आहेत आत्ता. त्यामुळे मॉडेल ते वापरलं पाहिजे, पण त्याला बदल केला पाहिजे. हा जो समन्वय हा मंचामुळे शक्य झाला. त्यानंतर अमराठी, कारण अजून एक गोष्ट होती का मराठी लोकांपुरतंच मर्यादित नाही ठेवायचं आहे, अमराठी लोकांनाही ते सांगायचं आहे. आमच्या हाँगकाँग महाराष्ट्र मंडळात 30% अमराठी आहे. कारण जो माणूस पुणे आणि मुंबईत 5 वर्ष राहतो तो स्वतःला अर्धा मराठी समजतो किंवा त्याला मराठी संस्कृतीबद्दल कौतुक असतं. त्याचा वापर करून आपण मराठीला पुढे घेऊन केलं पाहिजे. आणखी अनेक गोष्टी आहेत अशा, लेखनाच्या माध्यमातून आपण करू शकतो किंवा सुसंवादातून करू शकतो. आणि हे दोन काही उदाहरणं दिली, पण परत एकदा मी हार्वर्ड विद्यापीठातल्या चर्चासत्राबद्दल येतो. सचिन थोडंसं सांग ना. आमचे एक उपसमन्वयक आहेत अभिषेक सूर्यवंशी, आणि त्यांनी आता हार्वर्डमध्ये थोड्या वेळापूर्वी संतोष इथे होते, संतोष साळवी, अमेरिकेतील मराठी आमदार, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आणि आपल्या भारताच्या केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे, त्यांच्या मान्यतेने प्री समिट तिथे घेतली होती AI साठी. आणि त्यामध्ये संतोषजींचं अभिषेकनी जो केलेला समन्वय तो प्रातिनिधिक स्वरूपात असला किंवा आत्तापर्यंत जे मनोजनी सांगितलं हे प्रातिनिधिक असलं तरी जगभरात सगळीकडे काम चाललंय. आमचं काम समन्वय करणं, संयोजन, आयोजन आणि समन्वय यातला मूळ फरक आहे. आम्ही कार्यक्रम करण्यापेक्षा झालेल्या कार्यक्रमांना जोडून ते शासनापर्यंत पोहोचवणं ह्यावरती भर देतो. आणि यानंतर एवढ्यावर न थांबता 2026 मध्ये काय करायचं हे उद्दिष्ट तुम्हाला एकदा सांगतो. मनोज, या वर्षात काय करायचं, पुन्हा काहीतरी एक शब्द वापरलेला त्या मगाचं चर्चासत्र मी ऐकलं आणि खूप छान होतं म्हणून मी पुन्हा तिथे येतोय. सर आहे तिथे. तर पुढचं प्लॅनिंग, कारण आपण प्लॅनिंग करत नाही, कारण निश्चित काहीतरी प्लॅनिंग पाहिजे. एका वर्षात आपण काय करणार, तर देशानुरूप इतर संस्थांशी संपर्क साधण्याचा जो प्रक्रिया आहे त्याचा आराखडा बनवला आहे. जागतिक पातळीवर मराठी भाषा शिकवण्याचं मॉडेल वेगवेगळी लोक प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांचा अभ्यास करून एक सर्वसमावेशक मॉडेल करणं आहे. तंत्रज्ञानाचा मराठी भाषेसाठी उपयोग, पुन्हा ते एक अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी मगाशीच प्रश्न विचारलेला, तर मराठी AI चा वापर मराठीत होतो, पण इतर भारतीय भाषा किती होतो, तिथे मराठी कुठे आहे, आणि मराठी तो वापर वाढायला काय केलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे पुन्हा एकदा मराठी औद्योगिक संस्थांशी समन्वय, आणि इथे सगळे तरुण वर्ग आहे त्यांना पुन्हा एकदा मराठीचा उपयोग काय हे सांगण्यासाठी या औद्योगिक संस्थांशी समन्वयाची. तर हे आम्ही मंचाचं काय काम हे सांगतो. याविषयी जर आणखी कोणाला माहिती हवी असेल तर सचिन, मी आणि राहुल इथे मिनल आहे, आमच्याशी संपर्क साधा. आणि एवढं सांगून या सगळ्या समन्वयाची जी गोष्ट आहे आणि त्यात भाषेचं जे महत्त्व आहे त्याच्याबद्दल परिसंवाद करायला मी मेघनाताईंना विनंती करतो का तुम्ही आता या पुढचं चर्चासत्र हाताळा. आणि
ज्या देशात हे लोक राहायला गेले होते पहिली पिढी, तेव्हा तिथे मराठी नव्हतीच ना. तिथे मराठी शाळा नव्हती, मराठी वर्तमानपत्र नाही, कुठे मराठी बोलली जात नाही, अशा देशात ते गेले. आणि मग नंतर तिथे मराठीचं जग कसं निर्माण केलं, त्यासाठी काय केलं, तोच प्रचार आणि प्रसार आहे. त्यासाठी कुठली साधनं वापरली, कुठले उपक्रम केले. तर सचिनजी, यासाठी मी प्रशांत सहाणे आणि केतन काळे यांनाही बोलवते, कारण त्यांचंही खूप काम आहे. प्रशांत, आत्ताच तुमचं गाणं बघितलं आणि जोरदार रंग भरलेला आहे. या टोरांटोवरून केतन आले आहेत. किरण कुलकर्णी सरांना विनंती करू का की स्वागत करायला थोड्या वेळाने. बरं, बसलेत ऐकतायत शांतपणे. तर पहिला प्रश्न आपल्याला आहे सचिन. 30 वर्ष साधारण झालेली आहेत मराठी मंडळ किंवा सिंगापूरमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन होऊन, आणि मराठीचं काम पुष्कळ पुढे गेलं आहे. तर काम म्हणजे काय, हे काय मला कळणार नाही. मराठीचं काम म्हणजे काय बुवा, तर तुम्ही तिथे काय काय उपक्रम केले, काढले किंवा काय शाळा आहेत का सांगा. नक्कीच. आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूर बद्दल बोलताना मन अगदी भरून येतं, कारण काय मागच्या एका वर्षामध्ये म्हणजे 77 कार्यक्रम केले होते, छोटे मोठे असे. 39 ठिकाणी आपलं ढोल ताशाचं पथक आहे शिवनेरी म्हणून. तिथल्या राष्ट्रपतींच्या स्वागताला, भारताचे पंतप्रधान आले होते त्यांच्या स्वागताला, विशेष करून तिथल्या कुठल्याही, कारण चीनी लोकांना आपली संस्कृती जाणून घेण्यामध्ये रस आहे. एक बघा, चीनबद्दल आपल्या मनात कुठला आकस असता का म्हणा, वैश्विक पातळीवर 2 देशांमध्ये, परंतु तिथल्या लोकांना जाणून घ्यायची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बोलवतो. साधा प्रकार आहे बघा, साडी ड्रॅपिंग हा एक प्रकार असतो परदेशात. साडी ड्रेपिंग, आणि त्यांना फार उत्सुकता आहे की हे भारतीय लोक 9वारी आणि 6वारी साड्या कोणी कशा नेसत असतील, ही पडते का साडी, म्हणजे उत्सुकता असते ना. मग ती तिथे आपल्या मुली छोट्या छोट्या शाळेतल्या राहतात. आमची शाळा आहे हसत खेळत मराठी म्हणून. तर ही शाळा स्वयंसेवक चालवतात. अशा जगभरातील 18 शाळांचे सर आपल्याकडे नोंदी आहेत. जर्मनीमधली असेल, आत्ताच तुमचं नाव घेतलं, तसंच सिंगापूरमध्ये तेही चालतं. शब्दगंध म्हणून एक कवितांचा एक समूह आहे. 20वं वर्ष पूर्ण झालं, आता एक नवीन पुस्तक त्याचं येईल या महिन्यात. तर त्या 20 वर्षामध्ये स्वरचित कविता एक शब्द दिला जातो आणि एक चित्र दिलं जातं. त्या 2 संकल्पनावर तुम्ही कविता करायची. फक्त शब्द आणि चित्रावर अभिव्यक्ती काय, तो खोलतो कार्यक्रम. आणि हे 20 वर्ष चालू आहे, अविरत चालू आहे. स्वयंसेवी आणि स्वयंसेवक करतात. त्यानंतर नाटकाची एक आहे, नाट्यरंग म्हणून आहे. ऋतुगंध मासिक, दर 3 महिन्याला आमच्याकडे एक मासिक असतं, विषय दिला जातो, ऋतूनुसार मासिक असतात. आणि म्हणून लेखन संस्कृतीवरती आणि वाचन संस्कृतीवरती भर दिलेला आहे. 3500 पुस्तकं आहेत लायब्ररीमध्ये. इथली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल खूप सहकार्य करते. तर 3500 पुस्तकं आहेत का, की वाचनाची संस्कृती चालू राहिली पाहिजे, ही पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. आणि हसत खेळत मराठी शाळेमध्ये मुलांना शिवजयंती असो, आता मला असं कधी कधी वाटतं भारतात आपण कमी सण उत्सव साजरी करतो, त्यापेक्षा जास्त ही तळमळ आहे ना, त्या तळमळीपायी हे सगळे लोक एकत्र येतात. आणि इथे येण्यामागचं कारण एकच असतं की तुम्ही वेगळं काय करताय, तुम्ही वेगळं काय करताय, एकमेकांकडनं काय शिकता येईल आणि करता येईल. आणि आम्हाला राज्य मराठी विकास संस्था आणि भाषा विभागातर्फे जे मिळालेलं पाठबळ आहे ते देखील आम्ही ह्या मंडळांशी समन्वय करण्यासाठी वापरतो. समन्वय तुम्ही करतच आहात. पण सचिन, मराठी शाळा असं तुम्ही म्हणालात ना, मराठी शाळा म्हणजे या मुलांना कळणार नाही. त्यांचं मराठी शाळा म्हणजे इथे ते 5वीपासून 10वीपर्यंत मराठीत शिक्षण घेतात, तशी मराठी शाळा नव्हे. मराठी शाळा या जगभरात आहेत. तिथे अमेरिकेत तर खूपच आहेत. आता विद्या जोशींनी काढली होती विद्या मंदिर म्हणून 2014ला. असे अनेक देशांना इथे आलेत, प्रवीण पाटील आलेत, त्यांच्या तिथे पण अनेक मराठी शाळा आहेत. तुमच्याकडे पण मराठी शाळा निघालेली आहे. तर अशी मराठी शाळा म्हणजे काय माहिती का, शनिवार रविवार मराठी भाषेचं शिक्षण देणारी शाळा. ते पालकच चालवतात शाळा आणि मुलं येतात शिकायला. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जे स्थलांतरित लोक आहेत त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांना मराठीचं शिक्षण देणं आवश्यक आहे. नक्कीच. मला घरी 2 मुलं आहेत. त्यांना जर मी आज मराठीत बोललो नाही, जर पालक म्हणून मीच माझ्या मुलांशी मराठी संवाद साधत नसेल आणि मलाच माझ्या भाषेचा अभिमान नसेल, तर कृपया शेजाऱ्याच्या पोराने शिवाजी व्हावं या संकल्पनेत जगू नका. आपल्या भाषेवर स्वतःचं निस्सीम प्रेम असलं पाहिजे. मुलांशी बोलताना अस्खलित मराठीत बोललं पाहिजे. लहेजे असू दे. माझं त्या बाबतीत एक मत आहे. मला कोणीतरी म्हणाले तुम्ही मराठवाड्याचे का, हो असं आहेच. ते तुमची भाषा बदलली का बदलू,
मला माझ्या भाषेचा सारखा अभिमान आहे, मी जिथला आहे तिथल्या भाषेचा जशी आहे तसा अभिमान आहे, तो तुम्हालाही असला पाहिजे. तो फक्त आपण पुढे न्यावा, म्हणून त्यांना मराठीमध्ये हसत खेळत बोलता आलं पाहिजे. हा त्याच्या मागचं. व्हेरी गुड. मी आता मनोजकडे येते, म्हणजे हाँगकाँगला येते असं नाही, येईल हाँगकाँगला कधीही स्वागत आहे पण सगळ्यांचे. इथे जेवायला काय मिळतं हाँगकाँगमध्ये? तुम्हाला पाहिजे ते. बरं, मराठी पदार्थ. आता ते एक सांगतो का, हाँगकाँगमध्ये मराठी पदार्थ मिळत नव्हते, कारण हाँगकाँगमध्ये 50 ते 60 भारतीय उपहारगृह आहेत. पण गुजराती महाराज आहेत, ते घरी डबा पाठवतात. दाक्षिणात्य आहे, पंजाबी तर सगळीकडेच असतं. मग गेल्या वेळी मी ठरवलं काय करावं, कारण मराठीसाठी शेवट भाषा ही असते की वर्गात शिकवून होत नाही. संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सर्वांपुढे मांडावी लागते आणि मग त्यातनं भाषा होते. तर ठरवलं का गणेशोत्सवाच्या दिवशी वेळेस का ऑफिस चालू करायचा, म्हणून नुकताच आम्ही व्यवसाय चालू केला की प्रथमच हाँगकाँगमध्ये कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी आणि मोदक, आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तर आता असं होतं, आम्ही एक मजा म्हणून चालू केलंय. आम्हाला सांगायला लागतं का दिवाळीत तर असं झालं 1 किलो चिवडा पाहिजे ना, अर्धा किलोच देईल, पण एवढी झाली. पण त्यातनं होतं काय, मुद्दा असा आहे का ते शब्द, त्याच्या संबंधित शब्द हे आपोआप सगळीकडे जातात. संस्कृती जाते, शब्द जातात. त्यामुळे खाण्याचं म्हटलं तर तो एक आहे. बरं, आता खाण्याचीच दुसरी बाजू मला माहिती आहे, मेघनाताई काय नाही, म्हणते. मी तुम्हाला दुसरा प्रश्न त्याच बाबतीत विचारणार. मुलांची गोष्ट थांबा, मला विचारत आहे, कारण की हे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष असतात आणि ते विविध उपक्रम राबवतात, त्यातून मराठी पुढे जात असते. त्यांनी काय ठरवलं, मराठी मुलांना असं पझल द्यायचं की एक मराठी पदार्थ करून दाखवा, बरं का. म्हणजे 5 ते 7 वर्षाची मुलं, 10 ते 12 वर्षाची मुलं असा गट होता. मराठी पदार्थ करून दाखवायचा मुलांनी ऑनलाईन, आणि ते पदार्थ सांगायचं, ह्याच्यात साबुदाणा आहे, ह्याच्यात शेंगदाणा आहे, मग जिरे टाकायचे, असं सगळं सांगायचं. आता हे सगळं मराठीत सांगायचं, हा कृती. आता हे किती कठीण आहे. पण त्यात आणखी एक गोष्ट होती, कोविडचा काळ होता, एकमेकांना भेटता येत नव्हतं. तर करायचं काय, तुम्ही एक मराठी पदार्थ बनवा, मुलांनी 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ त्यांच्या पालकांनी बनवायचा, आणि तो पदार्थ बनवणं म्हणजे काय, तर पदार्थाच्या वस्तू आणण्यापासून भांडी घासेपर्यंत त्या व्हिडिओ ते 5 मिनिटात करा. आणि आम्हाला 25 प्रवेशिका आल्या, प्रत्येकाचे पदार्थ वेगळे होते, आणि 8 ते 12 वर्षांच्या मुलांनी केलेले ते व्हिडिओ आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि त्यांनी मराठीतनं कृती सांगितली, म्हणजे त्यातनं प्रत्येक इतके शब्द मुलांच्या कानावर गेले. तर मला असं वाटतं ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला, म्हणजे आमच्यासारख्या देशात मराठी तशीच पोचवायला पाहिजे. काही मुलांनी बिया भिजत टाकल्या, नंतर रोपं आली, तिथपासून मेथी निवडली वगैरे वगैरे, बरं का. तर ते शब्द सांगणं म्हणजे खरोखरच खाद्य संस्कृतीमधून सुद्धा ही मराठीचे शब्द पुढे जाऊ शकतात. मी राहुल यांना विचारते, राहुल गुरुडकर, तुम्ही आहात आफ्रिकेतले. आता आफ्रिके म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळे असे आफ्रिकन सफारी वगैरे यायला लागतात ना, म्हणजे असे प्राणी. तुमच्याकडे पाहून काय वाटत आहे, असे यायला लागतात. पण तिथे सुद्धा मराठीचे उपक्रम होतात. तर तुमच्याकडे मला असं तुमच्या मागच्या मुलाखतीत आलं होतं की आम्ही गुढीपाडवा सुद्धा करतो आणि दिवाळी सुद्धा करतो. सांगा बरं, खरंच कसं करता? आफ्रिकाभरी माणसं सांगितल्यानंतर सगळ्यांना काळी माणसं असे दिसतात, किंवा वाटतं की सगळेच तिकडे येण्याचं काळे होतात. तर तसं नाही, तिकडच्या DNA मध्येच तो प्रकार आहे, जेणेकरून देवानी तिकडच्या माणसांना तसं बनवलं. त्यामुळे असं वाटतं की आफ्रिकातून माणूस आल्यानंतर तो काळाच असायला पाहिजे, जे केस बारीक असायला पाहिजे. नाही, मी तिकडे 17 वर्षापूर्वी गेलो. तिकडे गेल्यानंतर महाराष्ट्र मंडळ होतं. आमचं महाराष्ट्र मंडळ 1945 मध्ये झालेलं आहे. तेव्हापासून तिकडे मराठी माणूस आहेत, आणि तिकडे तेव्हापासून 4 कुटुंबांनी गणपती चालू केले. आज 500 जण आहेत, आणि आम्ही खूप छान गणपती वगैरे करतो. 5 दिवसाचा गणपती 4000 जण फुकट प्रसाद घ्यायला येतात. भारतात कुठेही प्रसाद हा फुकट वाटला जात नाही, जेवून जातात. आणि प्रत्येक 5 दिवशी वेगवेगळे पदार्थ, पूर्ण जेवण दिलं जातं. हा आमचा तिकडचा प्रोग्राम एक आहे. पण आम्ही संक्रांत करतो, आम्ही गुढीपाडवा करतो, गुढीपाडव्याचे कॉम्पिटिशन्स करतो, शिवजयंती करतो, महाराष्ट्र दिवस करतो, असे 18 प्रोग्राम्स करतो. क्रिकेट करतो, दिवाळी पहाट करतो. पण एक मी पाहिलं की आपण हे सगळं करतो, मुलं 3 वर्षाच्या मुलांपासून ते
अगदी 60 वर्षाच्या व्यक्तीपासून त्या 5 दिवस 6 दिवस या सगळ्या प्रोग्राममध्ये भाग घेतात. पण मराठी कसं शिकणार? तिकडे आल्यानंतर मराठी शाळेत शिकवलं जात नाही, मिळत नाही. तिथे इंग्लिश आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सगळ्या एम्बेसीजला सांगितलं हिंदी शिकू शकता, म्हणून एम्बेसीजने सगळ्यांना नोटीस पाठवली तुम्ही हिंदी ॲड करा. पण मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर पण तिथे मराठी कोणी शिकवत नाही. महाराष्ट्रातून किंवा कोणीही मराठी कुटुंब तिथे आल्यानंतर त्यांच्या मुलांना मराठी शिकण्याचा कुठलाही मार्ग नाही. मग मी काय विचार केला की आपण मराठी छोटासा क्लास का होईना, एक सॅटर्डेला शनिवारी कुठल्या एका शाळेत एका क्लासमेटमध्ये जाऊन ज्यांना मराठी शिकायचं, ज्या मुलांना मराठी शिकायचं त्या मुलांनी येऊन तिथे मराठी शिकावं. मग आम्ही एका शाळेत गेलो आणि यू विल नॉट बिलीव्ह की तिकडच्या शाळेने मला सांगितलं तुम्हाला तुमची मातृभाषा शिकवायची आहे, मी तुम्हाला हा क्लास फ्री ऑफ कॉस्ट देतो, सॅटर्डेला तुम्ही या आणि मराठी शिकवा त्या मुलांना. वा वा, खूप छान. 40 मुलं आली, 40 मुलं त्यांच्या आईवडिलांनी शिकवायला पाठवली. 2 महिन्याने त्या 40हून फक्त 15 मुलं राहिली. आम्ही विचारलं काय झालं तुम्ही चालू केलं? अहो आमच्या मुलाला ना क्रिकेट खेळायचं, आमच्या मुलाला ना डान्स शिकायचा, मला वेळ नाही आहे. आणि काही कुटुंबांनी सरळ सांगितलं आम्हाला मराठी आमच्या मुलांना शिकवल्यानंतर ते बाहेरगावी जाणार शिकायला, तर त्या मराठीचा त्यांना काय उपयोग? मला इतकं वाईट वाटलं की आपल्या मातृभाषा आईच्या भाषेला आपल्या मुलांना काय उपयोग म्हटल्यानंतर मी त्यांना एक सांगितलं, आज बाहेरगावी तुम्ही जे आले आहात ते काय शिकून आले आहात तुम्ही? आज मी रिसर्च केला, 70% जण जे बाहेर इंजिनियर डॉक्टर आणि जे काम करतात ते सगळ्या मराठी शाळेतली मुलं आहेत. आज मी हे पण पाहिलं की इकडनं ज्यांना बाहेर शिकायला जावं लागतं, आफ्रिकातल्या मुलांना, तिकडच्या मुलांना किंवा कुठल्याही देशातल्या मुलांना जर बाहेरगावी शिकावं लागतं तर इंग्रजीची परीक्षा द्यावी लागते, द्यावी लागत नाही. भारतातल्या मुलांना ती परीक्षा द्यावी लागते, आयलँड्स आणि टोफेल. मग आपल्या देशात आपल्या राष्ट्रात मराठी भाषेला 3रा दर्जा का? जर इंग्लिशची मुलं, इंग्लिश शाळेतली मुलं पण ती परीक्षा पूर्ण पास होऊ शकत नाही, 5% फक्त मुलं पास होतात ती इंग्लिशची, आणि बाकीची मराठीची मुलं पण त्यातले बाकीचे 50% तरी जातात. कारण हे बाहेर शिकायला जाणारी मुलं जी मराठी शाळेत शिकलेली आहेत त्यांचं गणित, त्यांचं सायन्स, त्यांची बाकीची जे शिक्षण आहे त्याच्यात ती इतकी चांगली उत्तीर्ण झालेली असतात की त्यांचे मार्क जास्ती असतात इंग्रजी शाळेच्या मुलांपेक्षा. म्हणून आज मी सांगणार 70 ते 80% बाहेरची मुलं जी शिकायला गेली आहेत, जी कामाला गेली आहेत, जी बाहेर आहेत, आज मोठ्या पदांवर ही सगळी मराठी शाळेची मुलं आहेत. ओके. आपण मराठी शाळेला ह्याला का शेवटचा दर्जा द्यायचा? आपण इंग्लिशला का ऑप्शनल ठेवलं नाही? इंग्लिश, फ्रेंच, स्पेन, जर्मन तुम्ही ऑप्शन ठेवा, मराठीला कंपल्सरी करा. मग बघू ना किती जण मराठी घेतात, आपलं इंग्लिश घेतात. कारण आज हा प्रकार बाहेर एक खूप गैरसमज आहे की मराठी शिकल्यानंतर माझ्या मुलाला बाहेर हे मिळणार नाही. अहो मराठी माणसंच खूप हुशार आहेत. आज मराठी माणसाला मराठी जर शिकवलं, मराठीत ते शिकले तर बाहेर त्यांना वाव नाही असं नाही आहे. ओके राहुल, आय अग्री. म्हणजे खरंच मराठी मीडियममधून शिकलेली मुलं खूप पुढे गेलेली आहेत आणि मराठी भाषेचा जो अभिमान आणि जी कळकळ तुम्हाला वाटते ते खरंच आम्हाला खूप छान वाटतंय. अजून एक प्रश्न मी निधनला विचारते. बघा, आपण जर म्हटलं एखाद्या माणसाला की अरे या गावात जाऊन चपलांचं दुकान काढ बरं, तर म्हणेल की चपला खूप खपत असतील तर मी काढतो तिथे, सगळेजण छान चपला वापरतात, माझे चपला खपतील. एखाद्या गावात चपलाच वापरत नाहीत, मग तिथे दुकान काढून उपयोग काय? हो ना, होणार कशा चपला असं म्हटलं जातं. पण ज्या गावात काहीच नाही तिथे सुद्धा तो बिझनेस करायला खूप स्कोप असतो, असा एक दुसरा विचार असतो. तसं मी म्हणते काही गावांमध्ये मराठी शाळांना खूप स्कोप आहे, काही गावांमध्ये मराठी शाळा अजिबात नाहीत, मराठी बोललंच जात नाही, मराठीचं अ का क सुद्धा माहिती नाही. असा देश कुठला आहे? श्रीलंका. श्रीलंकेमध्ये मराठीचं काहीच चाललेलं नाही, मग तिथे मराठीचं काय तयार करता येईल? हॅलो,
मेघनाताई, तुम्ही अगदी खरं म्हटलात. आणि मी जेव्हा पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये गेले तेव्हा मलाही वाटलं हे भारतापासून तर किती जवळ आहे, 2 तासावर. म्हणजे आपली भरपूर मराठी माणसं असणार. आणि श्रीलंकेला 2 वर्षापूर्वी जाण्यापूर्वी माझं परदेशामधलं जे वास्तव्य होतं ते फ्रान्स, US, थायलंड आणि मग श्रीलंका, जिथे सगळीकडे सगळ्याच आपल्या सणांचा, मराठी भाषेचा इतके छान आमचे मंडळ किंवा संघटना असते की आपल्याला एका टिपिकल पॅटर्नची सवय झालेली असते की गणेशोत्सव म्हणजे ढोल ताशा लेझिमच्या गजरामध्ये होणार, गुढीपाडवा उभारणार, आपण अगदी छान सगळं हळदी कुंकू करणार, संक्रांत करणार. आणि श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर मला कळलं की नाही, इथे तर गणेशोत्सव होतच नाही. मग गुढीपाडवा नाही, तसं काही आम्ही कधी बघितलं नाही. म्हटलं अरे असं कसं काय झालं, म्हणजे काहीतरी काय माझं चुकतंय का काय होतंय हे मलाही कळेना. आणि आपण म्हणतो तसं की आपल्या कुसुमाग्रजांची हे आहे, अडथळी नक्की येतात. आपण दुसऱ्या देशामध्ये जेव्हा जातो ना तेव्हा आपल्याला सगळेच जण फार अगदी वेलकम नसतं की अरे वा 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 आल्यात मिनलताई चला आणि काय ज्या म्हणतात. तर त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना संकल्पना सांगितली की मग आपण गणेशोत्सव करूयात का ढोल ताशाच्या गजरामध्ये, लेझिमच्या गजरात, तर खूपच मिक्स प्रतिक्रिया आल्या की लेझिम म्हणजे काय आणि काय. तर मग मी आपले एक लेझिम घेऊन सुद्धा लिटरली त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं. हे असं असं तर काय, म्हणजे त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्टच वाचला नाही. कारण जसं सचिन म्हणले हे सगळेजण मी म्हणेन की हे खूप अनुभवी, कारण त्यांच्याकडच्या जी महाराष्ट्र मंडळं आहेत ती जवळजवळ 30-30 वर्ष जुनी आहेत आणि मराठी भाषा महाराष्ट्राबद्दल तिथे अभिमानाने सांगतात. तसं श्रीलंकेमध्ये जी काय 2-3 फॅमिलीज मी भेटले ते स्वतःही घरामध्ये गणेशोत्सव वगैरे असा काही करत नव्हते आणि पूर्वी जे करत होते त्यांची एक संकल्पना वेगळी होती असं कळलं. तर हे लेझिम सुरू केल्यानंतर मला स्वतःलाच असं वाटलं की आपण करायला तर पाहिजेच, पण अडथळे पण आले. अशा वेळेला लिटरली आपल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रजांचा जो कणा हा अजरामर गीत आहे त्याच्यामध्ये पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, खरं खरं सांगते तशा ह्यानी काही ठिकाणी मी पुढे गेले आणि तिथल्या आपल्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर जे आहे आपल्या इंडियन एम्बसीचं त्यांच्याबरोबर त्यांना रिक्वेस्ट केली की मला काही लोकल पण लोकांशी इथे कनेक्ट करून द्या, कारण ढोल आणि हे मी आणणार कसं या 2-3 महिन्यामध्ये. तर तिथल्या त्यांनी पण आम्हाला मदत केली आणि मी तिथल्या लोकल मुलींना पण तिथे लेझिम शिकवले. जवळजवळ त्या 1 महिन्याभरामध्ये 40 ते 50 मुली लेझिम शिकायला आल्या. माझ्या पुण्यामध्ये मी जाताना लिटरली लेझिम घेऊन गेले, ती एक वेगळी स्टोरी आहे. पण त्या मुलींनी आमचा जो भारत, प्रत्येक कंट्रीमध्ये एक मैत्री, भारत आणि श्रीलंका मैत्री आठवडा एक साजरा करतात. तो तिथल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरच्या इथे अक्षरशः माझ्या लेझिमच्या डान्सचा श्री गणेशा, आपल्या देवा श्री गणेशा या गाण्यावरती झाला आणि टाळ्यांच्या गडगडामध्ये सगळ्या आपल्या लेझिमचं वेलकम श्रीलंकेने केलं. त्याच वेळी नऊवारी फेटा घालणं हा प्रकार त्यांनी पहिल्यांदा पाहिला. त्या वर्षी खूप छान. म्हणजे तुम्ही मराठीकरण सुरू केलं त्यांचं. कारण की खरंच मी आता श्रीलंका ब्रॉडकास्टिंग स्टेशनलाही व्हिजिट केलं. कुठेही मराठी चॅनल नाही, सगळे सिंहली आणि तामिळमध्ये चालतं आणि मराठीचं पुस्तकही कुठे नाही आणि काहीच नाही. पण तुम्ही आता तिथे गणेशोत्सव सुरू केला, लेझिम सुरू केलं, म्हणजे थोडं मराठीकरण. एखादी व्यक्ती कसं सुरू करू शकते एखाद्या देशात, बघा पुढे आणखीन काही मराठीचं जग तयार होईल. पुन्हा मी तुमच्याकडे येते, आपण यांनाही प्रश्न विचारूया. तर एक गणेशोत्सवाबद्दल मी का सांगते त्याचंही कारण सांगते. कारण हा गणेशोत्सव सुरू झाला आणि मागच्या वर्षी पहिल्या वेळेला वेळेअभावी आम्ही तिथलाच गणपती आणला आणि तिथे त्या म्हटल्या तशा तमिळ लोकांकडे उजव्या सोंडेच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात, पण आपल्याकडे तर तो चालत नाही. त्यामुळे डाव्या सोंडेचा खास आम्ही एक 15 दिवसामध्ये बनवून घेतला आणि मग मागच्या वर्षी करताना आम्ही खास की नाही आता यावेळेला आपण महाराष्ट्रामधनं गणपती घेऊन जायचा. आणि काही कारणांमुळे समोर ते POPला स्थगिती आणल्यामुळे आम्हाला खूप डिले व्हायला लागला. आणि अशा ह्याच्यामध्ये आमचा ग्लोबल मराठी जे आपलं मंडळ आहे त्या मंडळाने कुठे बहुतेक आमच्या नावाबद्दल सांगितलं आणि मला खूप अभिमान वाटतोय आणि आम्हाला हे खूप ब्लेसिंग्स वाटत आहेत की आमच्या खास मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टनी आणि ग्लोबल गणेश मंडळाच्या पुढाकारांनी दगडूशेठकडनं आम्हाला ती मूर्ती आशीर्वाद म्हणून मिळाला. खूप आनंद झाला.
अगदी म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी खूप छान खूप छान. प्रशांत सहाणे, आत्ताच तुमचा मी परफॉर्मन्स पाहिला आणि तुम्ही तुमच्या देशामध्ये असं खूप वेगवेगळ्या मंचावरती परफॉर्मन्स करत आहात. म्हणजे कधी कवितांचा, कधी गाण्यांचा, कधी काय साली लावलेले संगीत वगैरे. आणि तुमच्यामुळे मराठी भाषा दर्जेदार अशी तिथे ऐकायला मिळते असं म्हणतात. तर तुमच्या एक दोन परफॉर्मन्सबद्दल सांगा जरूर. आणि मराठीच्या संदर्भात. हो जरूर. तर सर्वप्रथम आता जसं मी ऐकत आहोत मंडळींचं की मराठी भाषा ही कशी रुजावी. आता त्या तिथे जन्माला आलेल्या आणि तिथे वाढणाऱ्या मुलांची ही चूक नाही आहे की ते तिथे जन्माला आले, पण ॲज अ पालक म्हणून आपली जबाबदारी. तर आता लहान मुलं, तुम्ही इथे आता गर्दीत जर असतील 10 जण, तुम्हाला 8 जणांच्या हातात मोबाईल दिसेल कमीत कमी की ते हा आई बाबा बघतायत ते, तर आम्ही आमचं एंटरटेनमेंट इथे शोधतो. तर त्यांना त्यात रंजक पद्धतीने मराठी कशी शिकवता येईल हा माझा एक प्रयत्न. तर काय आता हे म्हणतात की बुवा 40 पैकी 15 जण येत होते, बाकीचे म्हणतात आम्हाला डान्स क्लासला जायचंय, आम्हाला इकडे जायचंय, तिकडे जायचंय. मग मी हे धोरण अवलंबून घेतलं की अशा मनोरंजक पद्धतीने व्हिडिओज बनवायचे आणि तिथल्या पालकांना त्या व्हिडिओजमध्ये टॅग करायचं. जेव्हा मुलं खेळत असतील तो मोबाईल, त्यावरती तुमच्या नोटिफिकेशन जाणार, अरे हा काका तर मी बघितला ह्या कार्यक्रमामध्ये, हा काय करतो, अरे हा डान्स पण करतोय, हा गाणं पण म्हणतोय, मग हा करतोय काय, मग बाबा मला पण हे करायचं. तर अशा पद्धतीने, कारण आत्ताच्या मुलांचा स्पॅन ऑफ अटेन्शन खूप खूप कमी आहे. बघा आता पाठीमागची जनता बघा, तुम्हाला बाहेर जाताना दिसतंय स्पॅन ऑफ अटेन्शन इज व्हेरी स्मॉल. का तर रंजक होत नाही हा कार्यक्रम, रंजक होत नाही, त्यांना काहीतरी स्पॅन ऑफ अटेन्शन. आता सुरुवात का केली आम्ही व्हिडिओने की वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने आम्ही एकत्र येतोय. तुम्ही बघितलं सिंगापूर इथे आहे, हाँगकाँग आहे, केनिया आहे, श्रीलंका आहे, टोरंटो आहे. म्हणजे आम्हाला सीमांचं बंधन नाही, आम्ही बांधलेले फक्त भाषांमुळे आहोत. बरोबर. तर मातृभाषा आणि कथा, कविता, नाट्य, लेख या विविध छटा प्रतिभेच्या आणि झुगारून सीमांना आम्ही सेवेत साहित्याच्या, हे एक धोरण घेऊन आम्ही मशाल पुढे निघालो. तर मलेशियामध्ये होणारे कार्यक्रम आणि त्या ठिकाणी व्यासपीठावरती बऱ्याचदा निवेदन हे मीच करत असतो, ते रंजक पद्धतीने कसं होईल, त्यातनं येणाऱ्या मुलांचं मनोरंजन तिथे सादरीकरण जे होत आहे त्याला दर्जेदार कसं करून घेता येईल. कारण नटराजाच्या वरदहस्ताने जवळजवळ 18 वर्षाचा माझा नाट्य अनुभव आहे. मी मूळचा नाशिकचा पंचवटीमध्ये राहणारा सीडीओ मेरे हायस्कूल हे मराठी शाळामध्ये शिकलेला मी विद्यार्थी आहे आणि अंकुर कला केंद्राच्या ताऊन सुलाकून निघालेल्या मुशीतून मी नाटक करत आलोय. त्यामुळे पालक एक प्राथमिक गोष्ट बसवून माझ्यापर्यंत आणून देतात, यांना थोडंसं तुम्ही साळून द्याल का आपली मराठी भाषा, यांना म्हणजे आपण त्याला अगदी शार्प कराया परफॉर्मन्स, थोडक्यात त्याला साळून द्याल का. जरूर. मग ते अगदी कथाकथन असो, वाचन असो, म्हणजे गायन असो किंवा नर्तन असो, कुठलेही व्हॉट एव्हर रिलेटेड टू स्टेज. त्यामुळे माझी जी संस्था आहे तिचं नावच मी स्टेजोमय ठेवलेलं आहे. जसं तेजोमय आहे सूर्य हा तेजोमय, तसा मी स्टेजोमय आहे. स्टेजशी रिलेटेड मग काहीही असो, त्यामध्ये हातभार लावणं आणि हरवूनपणाने समोरच्या व्यक्तीकडे ते काढून घेणं. आता यामध्ये तुम्ही व्हिडिओ जो बघितला, सचिनजींचं फार मोठं सहकार्य मला लाभलं. त्यांनी वेगवेगळ्या देशातील समन्वयकांशी संपर्क साधले, संकलन केलं आणि सगळं रॉ मटेरियल माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं, तेव्हा हा व्हिडिओ नावारूपाला आला. तर त्यासाठी सचिनजी तुमचे खूप धन्यवाद. अरे तुम्ही स्टेजवर आहात ते दिसतच आहे. परंतु कसं आहे की मंडळी कलाकार खूप असतात, पण सगळेजण मराठीसाठी काम करतात का? सगळेजण काही मुलांसाठी काम करतात का? ज्यांना कळकळ असते मराठीचं जग पुढे जावं, मराठीची भाषा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, किंवा मग मी वेगवेगळे उपक्रम करून त्यासाठी मुलांसाठी वेळ देईन, तेच असं काम करू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता आपण टोरंटोकडे येऊया. आपला जगभराचा प्रवास फार फास्ट आहे, इतकं विमान कधीच फास्ट जात नाही, एवढ्या देशांवर जात आहे. आता बघा टोरंटोचे आलेत केतन काळे, त्यांची आत्ताच थोड्या वेळापूर्वीच ओळख झाली माझी. तर तुमच्याकडे टोरंटोमध्ये वसंतोत्सव वगैरे पण होतो असं नाही ऐकलं, म्हणजे इंटरनेटवर हे सगळं बघायला मिळतं मला, हो की नाही? म्हणजे एप्रिलमध्ये वगैरे काहीतरी वसंतोत्सव झाला होता. हां, तर मग तुमच्याकडे आणखी काय उपक्रम आहेत? आणि आपण नंतर मराठीचे काही विषय घेणार आहोत, तुम्ही सांगा तोपर्यंत.
नमस्कार मंडळी, माझं नाव केतन काळे, मी टोरंटो कॅनडाहून इथे आलो आहे. उपस्थित सगळे आंतरराष्ट्रीय मंचाचे समन्वयक, मेघनाताई, राज्यभाषा विभागाचे सगळे पाहुणे आणि श्रोतेवर्ग, तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. आम्ही काम करतोय हे तुमच्यासाठीच करतोय आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीनेच काम करतोय. तर कॅनडामध्ये जो काही मराठी भाषेचा जो काही पुढाकार घेतला जातो असं म्हणतात, तर मराठी भाषिक मंडळ टोरंटो असं आमच्या मंडळाचं नाव. तर मराठी भाषिक मंडळ टोरंटो का? महाराष्ट्र मंडळ नाही, मराठी मंडळ नाही, कारण लिहिता वाचता बोलता येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी, मग तो महाराष्ट्रातला असू किंवा नसू, मग तो गुजरातमध्ये असेल, इंदोरमध्ये आपले मराठी भाषिक असतील, अशा सगळ्या मराठी लोकांसाठी ते मराठी भाषिक मंडळ म्हणून आम्ही काम करतो. पुढचं वर्ष हे आमचं 60वं वर्ष आहे. सो भारतात बाहेर 50 वर्ष पूर्ण केलेल्या अगदी काही क्वचित मंडळांपैकी टोरंटोचं मंडळ आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या पद्धतीने केल्या जातात की जिथे 36 वर्ष झाले साहित्य संमेलन केलं जातं, गेले 30 वर्ष झाले मराठी शाळा चालवली जाते, जसं आपण मराठी शाळेचं प्रत्येकाने उदाहरण दिलं, तर तुमच्याकडनंच आहे. हो, तर टोरंटोमध्ये त्याची सुरुवात झाली. मग ती बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात केली गेली. इव्हेंच्युअली ती बृहन महाराष्ट्र मंडळ जे आहे नॉर्थ अमेरिकेचं, त्याच्या अंतर्गत आता ती शाळा पूर्णपणे चालते. तर टोरंटोचं सांगायचं तर 18 शिक्षक जे आपले पेरेंट्स आहेत, ते 18 शिक्षक दर शनिवारी 5 विभागांमध्ये 450 मुलांना मराठी शिकवतात 2 तासासाठी. अशी मराठी शाळा. तर त्यांची स्नेहसंमेलनं असतात, त्यांचे कॅम्प असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आणि तुम्ही आत्ता विषय काढला वसंतोत्सव. सो गुढीपाडवा ते महाराष्ट्र दिन या दरम्यान आम्ही वसंतोत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये आता आम्ही नवीन सुरुवात केली आहे कला महोत्सव. तर कला महोत्सव म्हणजे काय? तर आपले जे गायन असेल, नृत्य असेल, चित्रकला आहे, फोटोग्राफी आहे, किंवा जे काही मराठी निबंध आणि वक्तृत्व आहे, या सगळ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत स्टेज प्रेझेंट करणे. सो टोरंटो किंवा आजूबाजूच्या भागातल्या सगळ्या मुलांना, पालकांना किंवा मोठ्या लोकांना एक स्टेजची जी संधी देतो, तर त्यात ते कला महोत्सव आहे. आणि बाकी सगळ्यांनी जे उपक्रम सांगितले ते सर्व उपक्रम केले जातात. अजूनही काही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम करायचा आमचा प्रयत्न आहे. एक सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय तो म्हणजे मराठीचे आपले चित्रपट असतात ते जागतिक प्रमाणावर वितरित करणं, किंवा प्रत्येक देशात ते दाखवणं, किंवा आपण म्हणतो ना की महाराष्ट्रात आपण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करतो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करतो, तर तसे भारताबाहेर मराठीचे चित्रपट महोत्सव का नाही होऊ शकत? तर करूया. त्यासाठी आता सध्या काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सो भाषेचा प्रसार हा चित्रपट, गाणं, नाटक या सगळ्यांनी होणारच आहे. तर सगळ्यांनीच मिळून आपण त्या सगळ्याचाच प्रसार करूया. भारताबाहेर चित्रपट महोत्सव होतो, तो बोस्टनला होतो. Yes. आणि बोस्टनमध्ये 7 महिला मिळून हा महोत्सव करतात. त्याच्यात आपला भारतीय चित्रपट सुद्धा बोलवला जातो. असं हे 7 वर्ष सुरू आहे. बरं, मराठीचे उपक्रम जे आपण करतो आहोत त्या व्यतिरिक्त सगळेजण गणेशोत्सव करतात किंवा स्नेहसंमेलनं करतात, त्या व्यतिरिक्त मराठीच्या प्रचाराची काय साधनं असू शकतील ते आपण सांगावं. पुढे सुरुवात करा. मला असं वाटतं की मराठी भाषा जर का पुढे जायला पाहिजे तर आमच्यासारखे जे देश आहेत की जिथे भाषा माहीतच नाही आहे, त्यासाठी प्रचारासाठी आपण भाषा आणि संस्कृती नेहमी हातात हात घालून जातात. त्यांची एक नाळ बांधलेली असते. तर जसे आपण सण किंवा आता हे जसं आपण नऊवारी साडी नेसणं, फेटा बांधणं, नथ घालणं, म्हणजे मागच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मला सांगितलं की तू पैठणी घेऊन ये आमच्यासाठी आता. म्हणजे हे जे महाराष्ट्रीयन नाही, नुसतेच महाराष्ट्रीयन लोक जे आहेत आता, जी 17-18 वर्ष जुनी होती, तिथे राहत होती, त्यांना कधी असा त्याचा अभिमान नाही वाटला की मी पैठणी घातली आहे, नथ घातली आहे आणि मी हळदी कुंकवाला गेली आहे. पण आता ह्या गणेशोत्सवापासनं यावेळेला महाराष्ट्रातलेच नाही तर तिथल्या लोकल लोकांनी पण, तिथले जे टीचर्स ज्या हे आहेत, मॅडम आमच्यासाठी पण तुम्ही साडी घेऊन येता का आणि नथ आणता का, ही मागणी केली आहे. तर मला वाटतं असे जे सण आहेत ते सुद्धा आपण पुढे घेऊन जायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना समाकृत केलं गेलं पाहिजे.
हे सगळेजण संस्कृतीवर बोलत आहेत, पण पुन्हा एकदा मी भाषेवर येतो, कारण भाषा हे मूळ आहे. मी हाँगकाँगला असण्याच्या आधी शांघायमध्ये होतो आणि तेव्हा चिनी कवितांचा मराठीतनं अनुवाद करत होतो. एक छोटीशी कविता सांगतो चिनी कवितांचा. तेव्हा असं झालं, आपल्याकडे जेव्हा सुगम संगीत आणि भावगीत होतं 1970 सालातलं, तेव्हाची एक चिनी कविता, तिचं मराठीत केलेलं भाषांतर सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 2 देश, वेगळी लोक, वेगळी संस्कृती, आणि तरी त्याचं भाषांतर असं आहे: डोंगरवळणी खेडे हे खेड्यामधल्या सुरसकथा, जिथे नेहमी उसळत जाती आनंदाच्या उंच राटा. हे चिनी कवितेचं भाषांतर आहे. कधी तुम्ही या खेड्यामध्ये डोकावून बघता, थकून जाग हो 2 करांनी सारे घेता घेता. अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजिरे, अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजिरे, बनते त्याचे गाणी सुमधुर गोजिरे. पुढची वेळ अत्यंत महत्वाची आहे. या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन, सत्य शिवन सौंदर्याचे होते येथे मिलन. म्हणजे चायनीज भाषेतल्या कवितेत सत्य, शिव आणि सुंदर हे अगदी शब्दशः भाषांतर आहे. या बाकी सगळ्याचं मी अनुवाद म्हणजे रूपांतर केलंय. सत्य, शिवन सौंदर्याचे होते येथे मिलन. ऐका बोला मारा गप्पा येथे बसून, ऐका बोला मारा गप्पा येथे बसून, निवांत गाया खेड्याची मंजुळ गाणी. ही गोष्ट अशी या गाण्याची, ही गोष्ट अशी या गावाची. एक विनंती साऱ्यांना, एक विनंती साऱ्यांना, घेऊन तुमच्या मित्रांना या डोंगरवळणी येण्याची, या डोंगरवळणी येण्याची. आणि ही पुन्हा सांगतो, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर खेड्यामध्ये घर कौलारू आठवेल ज्यांना माहिती असेल. ही चिनी कविता आहे 1970 साली. आपलं सुगम संगीत, आपली भावगीतं आणि तेव्हाचे चिनी गीतं यांचा अभ्यास मी आता थोडासा नुकताच सुरू केला. त्यामुळे भाषा हे वेगवेगळ्या रंगाने कसं बघता येतं. अजून एक उदाहरण भाषेचं सांगतो की आत्ता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर 1 मेला आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो, सगळीकडेच करतात, पण म्हटलं विविध गुणदर्शन नाही करायचं, एक काहीतरी संकल्पना घ्यायची. यावेळेची संकल्पना होती का महाराष्ट्र स्वतः आणि मराठी हे दोघं हाँगकाँगमध्ये आले. महाराष्ट्र म्हणतोय तुम्ही माझा 65वा वाढदिवस साजरा करताय, आणि मराठी भाषा म्हणतेय मला मराठी भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा म्हणजे काय. आणि मराठी भाषेच्या अभिव्यक्तीची वेगवेगळी रूपं ते दोघं सांगतायत, या प्रकारे सादर केली. अप्रतिम प्रतिसाद मिळाला. आणि तेव्हा म्हटलं आपल्याकडे किती मराठी पुस्तकं आहेत बघू. हाँगकाँगची घरं खूप छोटी असतात, घरं फार महाग, तरी मी काढली तर नेमकी 65 लेखकांची 65 पुस्तकं वेगवेगळ्या विषयांची हाँगकाँगमध्ये प्रथम मराठी पुस्तकांचं प्रदर्शन करत. ओके, हे म्हणजे खरंच साधन झालं. मराठी पुस्तकांचं एक प्रदर्शन बनवलं. आपण राहुलला पण बोलूया. मराठी व्यंजन 1942 मध्ये पहिलं व्यंजन पुस्तक छापलं गेलं. ते एका मराठी माणसाने केलेलं आहे. त्याच्यात 300 व्यंजनं आहेत मराठी. एकही व्यंजन दुसऱ्या व्यंजनाशी कुठल्याही संगीत घालत नाही. तर मराठी जे आपलं व्यंजन आहे, जे आपली खाणपान आहे, आम्ही केलीमध्ये महाराष्ट्र फूड फेस्टिवल बनवतो, आणि तिकडची माणसंही येतात आणि आपले वेगवेगळ्या प्रांतातली माणसं येऊन पण आपलं मराठी जेवण खूप आस्वादाने, आपला वडापाव, आपलं चकुल्या, आपल्या तांबडा पांढरा रस्सा, नाशिकची खिचडी, असे आम्ही तिकडे सगळे पदार्थ वेगवेगळ्या ह्याच्यात मराठी पदार्थातून हे संस्कृती पुढे जाईल आणि तिकडचे आफ्रिकन आपला हा पदार्थ खूप आवडीने खातात. ओके, तर तसं तुम्ही काही सांगायचं आहे? तर भाषेच्या आता एक सजेशन असं होतं की म्हणजे इनफॅक्ट आम्ही हे इम्प्लिमेंट सुद्धा केलं मलेशियाला, की भाषा उत्सव ह्या पद्धतीने आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी यातल्या 7 भाषा निवडल्या आणि त्यांचा महोत्सव भारतीय उच्च आयोगाच्या निगराणीखाली ठेवला, ज्यामध्ये एक स्पर्धा या पद्धतीने की तुम्ही तुमच्या भाषेत येऊन सादरीकरण करा. अँड आय एम व्हेरी हॅपी, मला याचा आनंद होतोय की महाराष्ट्र मंडळ मलेशियाने त्यातली सर्व बक्षिसं पटकावली आणि मराठीचं सादरीकरण हे सर्वोत्कृष्ट सर्व भाषांमध्ये आहे हे पुन्हा एकदा त्यांना दाखवून दिलं. त्यानंतर जी उत्सुकता निर्माण झाली की अरे हे काय बोलताय, यांना जे बक्षीस मिळतंय ही मंडळी कोण आहे, यांची भाषा काय आहे, हे काय शब्द वापरतात. तर अशा पद्धतीने मराठीचा प्रसार आणि प्रचार मलेशियामध्ये झाला. एक माझ्या दृष्टीने मी मराठीची साधनं सांगते. विविध देशांमध्ये मराठी बोलण्याची, मराठीतून प्रसार करण्याची रेडिओ स्टेशन्स आहेत. जसं सिंगापूरमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण ऑस्ट्रेलियामध्ये आकाशवाणी सिडनी असं एक केंद्र स्थापन झालं आहे. त्याला 25 वर्ष झाली आणि 25 वर्ष त्यातून मराठीचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत.
आता तिथे ज्या मराठी शाळा आहेत ती मुलं त्या रेडिओ स्टेशनवर जाऊन कार्यक्रम करतात. किंवा आता न्यू जर्सीमध्ये मराठी वैभव हे स्नेहल वजनी काढले आहे आणि ते चालवते, तिथे पण मराठी कार्यक्रम चालतात. सर्वात मोठं रेडिओ स्टेशन आहे ते अमेरिकेतून ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन हे तुम्ही मोबाईलवर टाकलं तर ते कार्यक्रम तुम्हाला दाखवतील. अतिशय उत्कृष्ट असे मराठीचे कार्यक्रम त्यातून येतात. व्हिडिओ स्वरूपातही तुम्हाला मोबाईलवर बघता येतात. आणि त्यात एक मी प्रोड्युसर आहे, त्यामुळे मला सांगता येईल की आता ह्याला 16-17 वर्ष झाले आणि त्यात मराठी साहित्यिकांचे, मराठी उद्योजकांचे मुलाखती घेऊन एपिसोड बनवून आम्ही त्याच्यात टाकत असतो. हे तुम्हाला त्याच्यात बघता येईल. या व्यतिरिक्त एक सिंगापूर आपण इस्रायल नावाचा देश आहे, तर तिथे 1945 पासून लोक गेलेली आहेत. त्यांनी प्रथम काय केलं की मराठी पुस्तकच नव्हती, तर तिथे नागेल सोगावकर जवळजवळ तिथले साने गुरुजीच त्यांनी मराठी पुस्तकं मुलांना मिळावीत म्हणून स्वतःच्या अक्षरात मराठी पुस्तकं लिहिली आणि ती लोकांना पुरवली. आणि मग त्यानंतर छपाई वगैरे आता सुरू झाली. आता तिथे उद्वेली बुक्स मायबोली छापून पण देते. आता युद्धामुळे तुम्हाला माहिती नाही तिथे अराजकता झाली, पण 2011ला मी गेले होते इस्रायलमध्ये, तेव्हा त्यांची छान मायबोली संमेलन बघितलं आणि मायबोली मासिक तिथे काढतात. जसं तुमच्याकडे पण मासिक काढतात, आपले मोहना कारखाने ते संपादित करते. हे सुद्धा एक साधन आहे मराठीचा प्रसार करण्याचं, मासिक काढणं. तुमच्या अमेरिकेमध्ये निनाद नावाचा दिवाळी अंक निघतो, त्यात भारतातूनही लेखक लिहितात. हे निनाद सुद्धा खूप स्टँडर्ड आहे, त्याच्यासाठी आम्ही नंबर लावलेले असतात. तर अशा प्रकारे काम पुढे जात आहे. आपण 2 डिग्निटरीजला बोलवूया. चालेल मंडळी, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम काय? मी आधी सुरुवातीला गाण्याने सुरुवात केली, रंजक बनवायचं. नंतर आपल्याकडे कलावंत आहेत, भाषेचे अभ्यासक आहेत. पण मुळात हे काम सांगताना थोडं धीर गांभीर्य सुद्धा हवं, कारण हे काम समन्वयाचं आहे. मी जसं म्हणालो होतो, आयोजक मनोरंजक ह्या प्रकारात न मोडता हे समन्वयाचं काम आहे. आणि बाहेर असताना किंवा इथून तुम्ही परदेशात फिरायला जात असताना काय काय अडचणी येऊ शकतात. तुम्ही फिरायला गेलात, तुमचा पासपोर्ट तिथे असताना खराब झाला, तुम्ही परत कसे येणार? तुम्ही भारतात भेटायला येताय, 6 महिन्याची पासपोर्टची व्हॅलिडिटी नाही, काहीतरी इमर्जन्सी आली, तुम्ही कशी येणार? कोणीतरी तिथे आई वडील फिरायला आले, कोणाची तरी तब्येत खराब झाली, इन्शुरन्स कव्हरेज नाही, काय करणार आहात? सर्वात वाईट, आता मनोज 2 दिवसांपूर्वी एक केस, मी ते तुमच्यासाठी ठेवतो, तुम्ही बोला त्याविषयी. कोणी तिथे आल्यानंतर दगावलं, त्या व्यक्तीची डेड बॉडी इथे कशी घेऊन येणार? आणि म्हणून म्हटलं विषय गंभीर आहे, मनोरंजनाचा नाही. आणि त्यासाठी माणुसकीची चळवळ फार महत्वाची. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही बाहेर असा किंवा भारतात असा, भाषेची अस्मिता किती महत्वाची असली तर तुम्ही सर्वात पहिले भारतीय आहात. तुम्ही भारतीय आहात हे विसरू नका. आणि ती माणुसकीची चळवळ चालवणारे आमचे ज्ञानेश्वर मुळे सर आहेत. आणि त्यामुळेच मी एक कविता बोलतो आणि त्या दरम्यान मी विनंती करतो, धनश्री पाटील आणि विद्याजी तुम्ही स्टेजवरती या. तर त्या माणुसकीच्या चळवळीबद्दल सांगायचं तर मला एक डागडूज करावीशी वाटते. माणुसकीच्या कवाडाची, कवाड म्हणजे दरवाजा, माणुसकीच्या कवाडाची थोडी दुरुस्ती काढली. नक्षी आहे सुंदर, पण थोड्या भेगा मात्र पडल्या. माणुसकीच्या कवाडाची थोडी दुरुस्ती काढली आज, नक्षी आहे सुंदर पण थोड्या भेगा मात्र पडल्यात आज. कुठे भाषेच्या, कुठे रंगांच्या, कुठे वर्णाच्या आणि कुठे धर्माच्या. अजूनही भाग छान कोरीव आहे नक्षीचा, पण कवाडात फटी वाढल्या आहेत दोरीच्या. माणुसकीच्या मिश्रणांचं लाकूड आणलंय आज तासून, माणुसकीच्या मिश्रणांचं लाकूड आणलंय आज तासून. जसे लावावे जखमेवर मलवांचे लेप एकसंध, तसेच कसून घेतले आहेत एकतेच्या पेचाने प्रेमबंधन. अधून मधून करीत जावं म्हणतो डागडुजीचा नेम, अधून मधून करीत जावं म्हणतो डागडुजीचा नेम. सोबतीने मिटूया समाजातील दर्या आणि मनभेद, समाजातील दर्या आणि मनभेद. ह्या मागची भावना एकच होती. बाहेर असताना जेव्हा कोणी अडचणीत असतो ना, त्यावेळेला जात धर्म पंथ हे बघून किंवा मराठी आहे अमराठी आहे म्हणून त्याला मदत नाही केली जात, तो आपला आहे. आणि म्हणून रेस्क्यू एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज ही ती संस्था आहे, ती NGO आहे. आमच्यापैकी बरेच जण त्याच्याशी जोडले गेले. फक्त भाषेचं काम परदेशात करून चालणार नाही.
तिथली भाषा अवगत करणं गरजेचं. सर मी मेघनाताई परत तुमच्याकडे स्टेज सुपूर्द करतो. म्हणजे- धनश्री ताई सुद्धा धनश्री पाटील. तुम्ही जोडल्या गेल्यात. विद्याताई रेडिओ या संस्थेबद्दल आपण बोलत होतो आणि रेडिओ या संस्थेच्या आपण खूप काम केलेलं आहे परदेशामध्ये, ते आपण थोडक्यात सांगा. तुम्हालाही विनंती करेन सांगायचे अनुभव. नमस्कार. रेडिओ वेलफेअर फाउंडेशन ही भारतातली आणि जगभरात सर्व भारतीयांसाठी काम करणारी संस्था आहे. रेडिओ म्हणजे रेस्क्यूइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ही संस्था स्थापित केली आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, जे फॉर्मर ॲम्बॅसिडर होते आणि परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने ही संस्था चालते. मी धनश्री पाटील पुण्यातून त्याचं सर्व म्हणजे त्याचा जो हे आहे काम आहे ते पाहते ॲज अ CEO. आणि हे सगळे आता व्यासपीठावर जे उपस्थित असलेले आहेत हे सगळे आमचे हात आहेत जगभरात मदतीसाठी, आपल्या भारतीयांच्या मदतीसाठी कधीही 24 तासात कधीही उभे राहणारे. यातले सगळे मान्यवर आमचे रेडिओचे सल्लागार समितीतले सभासद आहेत. रेडिओ ही संस्था काय करते तर गेली 5 वर्ष आम्ही कोविड काळापासून काम करत आहोत. रेडिओचं कार्य आता सध्या 32 देशात चालत आहे. हे ऑफिशियली आहे, जसे हे आमचे सल्लागार मंडळी आहेत त्या देशांमध्ये. पण त्या व्यतिरिक्त पण जगभरातून कधीही कुठूनही कॉल आला तर आम्ही आपल्या भारतीयांच्या मदतीला, महाराष्ट्रीयन लोकांच्या मदतीला तिथे उपस्थित असतो. आपण बरेच जण भारताच्या बाहेर राहतो, पण आपल्या म्हणजे किंवा इथे जी लोक राहतात त्यांना असं वाटतं की भारताच्या बाहेर गेले म्हणजे खूप सारे पैसे तुम्ही कमवणार आहात, आयुष्य आपलं खूप सुंदर आहे. पण विदेशात जी लोक राहतात त्याची एक अजून दुसरी बाजू आहे जी आपल्याला कधीच माहिती नसते. तर ही बाजू आम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आणि जी लोक विदेशात राहत आहेत त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय, त्यावेळेला त्यांना मे बी ती कळू शकते. तर रेडिओ संस्थेची स्थापनाचा उद्देश आहे की जी लोक विदेशात आहेत आणि ते कुठल्याही प्रकारच्या अडचणीत अडकतात. म्हणजे काय की आपले बहुसंख्य विद्यार्थी आहेत. आपण युक्रेनचा विषय खूप जवळून बघितला तर विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात, त्या देशामध्ये त्यांना काहीही अडचण येऊ शकते. तर अशा विद्यार्थ्यांना, तसंच अनेक कामगार हे विदेशात नोकरीसाठी जातात आणि जे अनऑथराइज्ड एजंट असतात त्यांच्या माध्यमातून ते फसवले जातात. लाखो रुपये इथून देऊन जातात ते चांगली नोकरी मिळेल म्हणून, पण त्या देशात गेल्यानंतर त्यांना कळतं की तिथे नोकरीच नाही आहे, त्यांचा पासपोर्टही त्यांच्याकडून घेतलेला असतो, भारतात परत येण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले असतात. अशा वेळेला आम्ही बघितलेलं आहे की काही लोकांनी आयुष्य तिथे काढले कारण त्यांना माहितीच नाही आहे की पासपोर्ट आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचा आपली एम्बेसी काढून देऊ शकते. तर अशा लोकांना आम्ही मदत करतो. विदेशात मृत्यू होणे ही सर्वात भयंकर आणि अवघड गोष्ट आहे. अनेक वेळा फॅमिलीज इथे असतात, ती व्यक्ती तिथे नोकरीसाठी गेलेली असते आणि अचानक त्यांचा मृत्यू होतो. अशा वेळेला विदेशातून ती डेड बॉडी परत आणायची कशी, हा खूप मोठा प्रश्न असतो. तर विदेशात कुणाचा मृत्यू झाला तर त्या डेड बॉडीज परत आणण्याचा आणि त्या घरपोच पोहोचवण्याचं कार्य रेडिओ संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. मर्चंट नेव्ही सारखा विषय आपल्याला माहिती आहे. मर्चंट नेव्हीमध्ये गल्लेलठ्ठ पगार असतो, पण आज जगभरात जितके मर्चंट नेव्हीचे लोक आहेत त्यातले हजारोच्या संख्येने मर्चंट नेव्हीतली लोक ही वेगवेगळ्या देशाच्या जेलमध्ये आहेत. अनेकांचे शिपवर असताना मृत्यू होतात, ज्यांची डेड बॉडी परत आणायचे म्हणजे कमीत कमी 2, 2.5, 3 महिनेही कधी कधी जाऊ शकतात. तर अशासाठी आमचा सीफेअरर विंग वेगळा आहे, त्याची सल्लागार समिती वेगळी आहे. आता थोडक्यातच उदाहरण द्यायचं झालं, सचिनजी म्हणाले की आता रिसेंटली रेडिओचं कार्य कशा पद्धतीने चालतं तर कंट्री वाईज वेगवेगळे इश्यूज असू शकतात. जसं आता रिसेंटली आमच्याकडे एक सॉल्व्ह केला आम्ही एक अडचण की मुंबईच्या एका शेलार यांचा मृत्यू अचानक, ते शेफ होते आणि मकाऊमध्ये त्यांची डेथ झाली आणि इथे फॅमिली होती, फॅमिलीची कंडिशन अगदीच बेताची होती. त्यावेळेला आम्हाला एम्बेसीतून कॉल आला की त्यांना मदत करायची आहे, फॅमिलीची कंडिशन नाही आहे तितका खर्च ते करू शकतील डेड बॉडी इथे परत आणण्याचा. तर अशा वेळेला मनोजजींचे मी आभारही मानेल आणि कौतुकही करेल की हाँगकाँगचे ते प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र मंडळाचे आणि रेडिओचे सल्लागार समितीचे मेंबर आहेत. तर प्रश्न आमच्या पुढे असा होता की दुसरा एक ऑप्शन आम्ही त्यांना दिला की त्यांचे अंतिम संस्कार हे तिथेच केले जावेत आणि मग त्यावेळेला मला असं झालं की एक शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्यांच्या वाईफला आणि मुलींना तरी ॲटलिस्ट हाँगकाँगला न्यावं. त्यासाठी आम्ही मनोजजींनी आणि तिथल्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेऊन क्राऊड फंडिंग केलं आणि इथून त्यांच्या 2 मुली आणि वाईफ यांना त्यांची तिकीटं काढून देऊन त्यांना हाँगकाँगला नेलं.
आणि मनोजजी आणि तिथल्या एक समाजसेविका आहेत, अरुणाजी आमच्या सल्लागार कमिटीमध्येच आहेत, तर त्यांनी मिळून तिथे अंतिम संस्काराच्या वेळेला पूर्ण मदत तिथे केली. त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार तिथे केले गेले चायनामध्ये डेड बॉडी नेऊन, आणि जी काही उरलेली रक्कम होती, जवळजवळ 10 लाखाच्या आसपास ती रक्कम उभी राहिली आहे, ती त्या फॅमिलीला त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी म्हणजे हाती त्यांना देण्यात आली. तर अशा पद्धतीचं कार्य त्यात केलं जातं. रेडिओ संस्थेच्या माध्यमातून 4820 विद्यार्थ्यांना युक्रेन काळात भारतात यायला मदत केलेली आहे. आणि अजून एक ग्लासियर म्हणजे अमेरिकेतून डेड बॉडी परत आणणं. खर्च कोणाला माहिती आहे का? अमेरिकेतून जर डेड बॉडी परत आणायची तर खर्च किती असू शकतो? 44 लाख रुपये. डेड बॉडी परत आणायला 44 लाख रुपये खर्च येतो. आणि मग त्यावेळेला कितीही चांगली नोकरी असेल आणि काही असेल तरी त्या व्यक्तीचं अंतिम दर्शन घेणं हे अशक्य आहे. मध्यंतरी पुण्याचीच एक आमच्याकडे केस आली होती. तिथला एक विद्यार्थी, पुण्याचा एक विद्यार्थी, ग्लासियर नॅशनल जो पार्क आहे अमेरिकेचा, तिथे तो विंटर सीझनमध्ये तो गेला होता फिरायला, पाय घसरून तो पडला आणि जवळजवळ 1 महिना पाण्यामध्ये शोध मोहीम चालू होती. त्याची बॉडी काही तिथे सापडली नाही, कारण तिथे बर्फ झाला होता पाण्याचा. आणि त्यावेळेला प्रायव्हेट रेडिओच्या टीमने प्रायव्हेट रेस्क्यू टीम हायर करून ती डेड बॉडी 1 महिन्यानंतर सापडली, जेव्हा पाणी वितळलं विंटर संपल्यावर. आणि जेव्हा बॉडी परत ती मिळाली त्यावेळेला त्याची कंडिशन 1-1.5 महिना बर्फात राहिल्यानंतर काय असू शकते, सगळं वेगळं झालं होतं हाडांपासून, ज्याचे DNA ही मॅच होत नव्हते फर्स्ट अटेम्प्टमध्ये. मग पुढचं टार्गेट हे होतं की ती डेड बॉडी आईवडिलांना इथेच पाहिजे होती. त्यांची ती तयारी होती की आम्हाला मुलाचं दर्शन हवं आहे आणि मुलगा घरापर्यंत आणायचा आहे. तर अशा डेड बॉडी परत आणण्यासाठी म्हणून मग आम्ही असे खूप साऱ्या छिन्न विछिन्न झालेल्या डेड बॉडीज परत आणायला मदत केलेली आहे. तर तोच अनुभव हाताशी धरून आम्ही 1 महिन्याने तो सापडला आणि त्याची डेड बॉडी परत आणण्याची प्रोसिजर परत आम्हाला 1 महिना करावी लागली. असं करत गणपती बसायच्या आदल्या दिवशी त्या मुलाची डेड बॉडी घरपोच त्याला पोचती यांनाही विचारेल ना, म्हणजे परदेशामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी जातात, ते एकटेच जातात, त्यांची फॅमिली काही जात नसते, तर त्यांना खूप अडचणी येत असतील आणि तुम्हाला मदतही करावी लागत असतील. त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं, काय काय मदत करावी लागते, तर रेडिओ काय काय करतो सांगा. नक्की. मी रेडिओशी आता सध्या जॉईन झाले, पण रेडिओशी अप्रत्यक्षपणे जॉईन झाले होते 2021 पासून. कारण की त्या काळामध्ये कोविडचा असा थोडासा उत्तरार्ध होता आणि असाच एक फोन आला फ्लोरिडावरून. आणि तेव्हा राहुलजी जे होते त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. म्हणजे एक स्टुडंट होता, आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्याचा पालकांशी संपर्क होता. आणि तिथे कसं असतं, कधी कधी मुलं 2-2 दिवसांनी फोन करतात. म्हणजे असं नसतं की रोज सकाळ संध्याकाळ करतात. त्यामुळे 1 दिवस झाला, आई वडिलांना वाटलं फोन नाही आला, एकटे राहतात स्टुडंट्स. दुसऱ्या दिवशी पण फोन न आल्यामुळे मग त्यांनी चौकशी चालू केली. तिथे जी महाराष्ट्र मंडळ असतात तिथे लगेच टॅप केलं जातं, कोणाला कॉन्टॅक्ट केलं जातं की फोन उचलत नाहीये, जाऊन बघा. जर एकटा मुलगा राहत असेल तर ते तिथे दरवाजा फोडून आत जाण्यासाठी पण प्रोटोकॉल्स असतात की पहिल्यांदा कुठल्या तरी प्रायमरी कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करणं. म्हणजे असं नाही आहे की लगेच जाऊन दरवाजा उघडला किंवा काय झालं. तर असं होत जवळजवळ 4 दिवस गेले आणि मग त्याच्यानंतर कळलं की त्याचा काही रिस्पॉन्स नाही येतं. त्यांना बहुतेक त्या स्ट्रेसने किंवा कोविडच्या इन्फेक्शनने हार्ट अटॅक झालेला होता आणि मग त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होता. आणि कसं असतं ना, आमची म्हणजे सगळ्यांची जेव्हा आपली मुलं परदेशात शिकतात, आपला काळजाचा तुकडा असतो तिकडे. आणि तिकडं म्हणजे का ही संस्था इम्पॉर्टंट आहे की तिकडचं आपल्याला काहीच माहिती नसतं की तिकडे काय होतंय. मुलं तर फोनवरती साधारणपणे, माझ्या मुलांवरून पण मला अनुभव आहे की नेहमी सांगतात की वी आर गुड. त्यांना असं पालकांना त्रास द्यायचा नसतो की तिथे काय होतंय, की आम्ही सगळे छान आहोत, आमचं चांगलं चाललंय, पैसे मागत नाही. म्हणजे ते ट्राय टू मॅनेज की त्यांच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जशी विश्वासाने अशी कुठली जर संस्था असेल की ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट केला की तिथपर्यंत आपण नक्की पोहोचू शकतो, तर त्या विश्वासासाठी ना ही जी नावं असतील किंवा आज सगळेजण आम्ही जिथे बसलेलो आहोत ती सगळ्यांवरती त्यांनी जर काही माहिती दिली किंवा त्यांच्यापर्यंत काही लीड आला तर डेफिनेटली ते चांगल्या इंटेन्शनने काम करतील. म्हणजे आपण जे समन्वय म्हटलं ना की कनेक्शन, ते कनेक्शन असं आहे की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या स्ट्रेंथ आहेत, प्रत्येकाची बँडविड्थ वेगळी आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून म्हणतात तसं एकत्र छान काम करून त्याच्याप्रमाणे की सगळ्यांना एकमेकांना मदत करू शकलो तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो.
एकच फक्त मी एक सांगते की त्यांनी एक अजून काय काय काम करतात ते की आमच्याकडे डोमेस्टिक अब्यूज किंवा व्हायलन्सच्या केसेस पण बायकांच्या खूप येतात. आपण इथे साधारणपणे 8-8 दिवसामध्ये कधी कधी लग्न करून मुली जातात तिकडे. आपल्याला वाटतं तिकडे सगळं असतं पण 80% केसेसमध्ये, पण चांगल्या घरात हे घडू शकतं का, असे अनेक विदारक अशा अवस्थेतल्या गोष्टी आमच्यापर्यंत येतात. मग बायका असतील तर त्या बायका म्हणून एक वेगळं वाटतं त्यांना, ते ओपन अप होऊ शकतात आणि मग या संस्थेतर्फे आम्ही त्यांना मदत करतो. सो इंटेन्शन हेच आहे की सगळ्यांनी मिळून बाहेरच्या जे सगळे म्हणजे इकडचे लोक आणि तिकडचा याचा पण समन्वय साधायचा आहे. एक मिनिट मी जरा एक 10 सेकंड घेईन की 2017मध्ये मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा 28 महाराष्ट्र मंडळ पूर्ण जगात मी कॉन्टॅक्ट केले. त्यांचे सगळे महाराष्ट्र मंडळाचे चेअरमॅन्स माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत आणि हीच मदत हे सगळे आहेत माझ्या त्या ग्रुपमध्ये. ही मदत मी जसं असेल तशी मदत पुरवण्याचं पण कार्य तेव्हा चालू केलं होतं आणि मग यांच्याशी भेट झाली की मी यांच्याबरोबर समन्वय साधलेला आहे. तर समन्वयकांनाच मी सांगते समारोप करायला सुद्धा. सचिन दादापूरकर, मेघनाताई आणि अभिनंदन करेल, आभार मानेल इथे उपस्थितांचे, कारण एकीकडे एंटरटेनमेंट चालू आहे, दुसरा परिसंवाद हा अतिशय रंजक आहे, त्याबरोबर समन्वयाची अतिशय सर्वसाधारण पण महत्त्वाची गोष्ट तुम्ही ऐकण्यासाठी इथे थांबलात. आणि त्या समन्वयाबरोबर फक्त भाषेचाच नाही, त्या माणुसकीचा सुद्धा समन्वय साधण्याचं किरण सर, तुमचे जे काही म्हणा, तुमचे सेनापती काय म्हणा, तुमचे सैनिक हे काम करतायत. तर तुमच्या पाठबळाबद्दल धन्यवाद. मी विनंती करेल पुढची स्लाईड दाखवाल. तेच विश्व मराठी संमेलनाचं 2026चं जे संमेलनामधला सहभाग आहे, तुम्हाला क्विकली आम्हाला राज्य मराठी विकास संस्थेने एक दालन दिलं होतं. त्या दालनामध्ये एक स्वाक्षरीची मोहीम आहे. कृपया तिथे जाऊन स्वाक्षरी करा आणि तिथे एक पुस्तक भेट दिलं जाते. मी नाव मुद्दाम नाही सांगणार, पण मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जा याच्याबद्दल 8 पानांमध्ये माहिती आहे संक्षिप्त स्वरूपात. तर कृपया तिथे भेट द्या. त्यानंतर मी किरण सरांना विनंती करेल की आपल्या ह्या वेबसाईटचं आज लोकार्पण करायचं आहे. तर कृपया तुम्ही ते जाहीर करा शासनाच्या वतीने की हे झालंय. त्याच्या मागची संकल्पना तुम्हाला माहिती आहे आणि हेतू हा आहे की माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी. मंच नवीन सदस्य इथे 2 जण आहेत येऊ घातलेले, त्यांचं नियुक्तीपत्र त्याच्यावरती शासनाशी समन्वय साधला जाईल. आणि वाचक प्रेरणा दिन आपण घेतला होता. 29 देशामधल्या मुलांनी त्यामध्ये वाचक प्रेरणा दिनामध्ये सहभाग घेतला होता. तर त्यांची प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देऊ. ह्या 2026 मधल्या काही घडामोडी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, या सर्व प्रक्रियेमध्ये सहकार्य केलेल्यांचे सर्वांचे धन्यवाद द्यायचे. भाषा विभागाचे मंत्री, त्यांनी सर्वांची केलेली व्यवस्था, किरण सर असो, ज्ञानेश्वर मुळे सरांचं मार्गदर्शन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्टर श्यामकांत देवरे यांची जी काही हिरिरीने ते कष्ट घेत आहेत इतके दिवस, ही संकल्पना ही पूर्णश्वास येते आणि त्यामुळे त्यांनाही समाधान वाटेल. प्रशांतचं गाणं तुम्ही ऐकलंय. प्रशांत तुमचे धन्यवाद. फार कमी वेळामध्ये तुम्ही हे केलं आणि आम्ही नंतर हे प्रेझेंटेशन सर्वांशी शेअर करू. त्याचा हेतू हाच आहे, आम्हाला समन्वय साधायचा आहे आणि आपल्यामध्ये जे जे चांगलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढं म्हणेल. किरण सर, फक्त एकदा विनंती करेल की ही वेबसाईट लोकार्पण झालं याचं तुम्ही एकदा अनाउन्समेंट करा. विनंती करा. मीनाक्षीताई पाटील यांनाही धन्यवाद. सर्वांना नमस्कार. खरोखर आत्ताचा हा कार्यक्रम आणि सगळं मी ऐकत होतो आणि त्यावेळेस एक वेगळंच रूप मराठीचं उभं राहिलं. एक मुद्दा जो आला सगळ्यांच्या बोलण्यात, त्याच्याबद्दल मी थोडी स्पष्टता देतो. 1-2 मिनटं बोलतो आणि मग वेबसाईटबद्दल अनाउन्समेंट करेन. भाषा आणि संस्कृती याच्याबद्दल एक मुद्दा आलेला होता. आपल्या सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो की मराठी भाषा सचिव म्हणून जवळपास 1 वर्षापूर्वी मी सूत्र हाती घेतली आणि त्याच्यानंतर 4च महिन्यात महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव हे पद सुद्धा माझ्याकडे सोपवले. आणि त्याच्यामुळे आता भाषा आणि संस्कृती या खरोखरच हातात हात घालून चालताय आणि त्याचं प्रत्यंतर आपण आत्ताच्या विश्व मराठी संमेलनातही पाहिलेलं असेल. आपल्या संमेलनात जे स्टॉल्स लागलेले आहेत
त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाचे जवळपास 6 स्टॉल्स आहेत. म्हणजे प्रवेशद्वाराजवळ उभ्या राहिलेल्या ज्या 2 बसेस आहेत एक्झिबिशनच्या, एक संविधानाचं एक्झिबिशन आहे आणि दुसरं शिवकालीन शस्त्रांचं एक्झिबिशन आहे. हे सांस्कृतिक कार्य विभागाने आपल्या या विश्व मराठी संमेलनासाठी दिलेलं ते कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याशिवाय आमचं पुरातत्व खातं जे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आहे त्यांचाही स्टॉल आहे. ज्याला आपण अभिलेखागार म्हणतो, आर्काइव्स, त्याचा सुद्धा स्टॉल आहे. विशेष इंटरेस्ट म्हणजे फिल्म सिटीचा स्टॉल आहे. मराठी फिल्मसाठी काम करणारी जी फिल्म सिटी आहे हा सांस्कृतिक कार्य विभागाचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे आता जो आपण कल्पना व्यक्त केली की आपल्याला मराठी चित्रपटाचे महोत्सव प्रदेशामध्ये घेता येणार आहेत, त्याच्यासाठी फिल्म सिटीचं संपूर्ण सहकार्य राहील असं मी सांस्कृतिक कार्य सचिव या नात्याने जाहीर करतो. त्याचबरोबर आमचं जे कल्चरल डायरेक्टोरेट आहे त्यांनी काही वाद्यांबद्दलचा एक स्टॉल या संमेलनात लावलेला आहे. आपणही जरूर त्याला भेट द्या. विविध प्रकारची 326 अनवट वाद्य जे महाराष्ट्रीयन वाद्य आहेत, त्याच्यात आदिवासी काही वाद्य आहेत, त्याचंही एक्झिबिशन आम्ही तिथं करतो. सांगायचा मुद्दा असा की या परिसंवादात जे व्यक्त झालेलं मत आहे की भाषा आणि संस्कृती वेगळं वेगळं करता येत नाही, ते एकमेकांचा हात धरूनच चालतं आणि हे गृहीत धरून आपल्याला जिथून सुरुवात करणं शक्य असेल तिथून आपण सुरुवात केलीच पाहिजे आणि तशी या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. आम्हाला महाराष्ट्रीय माणूस म्हणून आपली जी ही प्रतिनिधी मंडळी इतर वेगवेगळ्या देशात जाऊन राहिलेली आहे त्यांचा अतिशय अभिमान वाटतो. आपण त्या देशामध्ये जाऊन आपल्या मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा हा झेंडा रोवलेला आहे, तो कायम उंच धरलेला आहे, याच्याबद्दल जो आनंद आहे, जो अभिमान आहे, त्याचंच एक प्रतीक म्हणून आपण हा आंतरराष्ट्रीय मंच सुरू केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून, समन्वयकांच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत. मला असं वाटतं की आपण एका विशिष्ट टप्प्यावरती आलोय. आता एक सुरुवात झाल्यानंतर पहिला काही काळ असतो, तो नक्की काय करायला पाहिजे याचा अंदाज घेण्याचा असतो. मला वाटतं मंचाची स्थापना होऊन आता 3-4 वर्षाचा काळ लोटलेला आहे. तो पहिला टप्पा आता झालेला आहे. आता आपण कॉन्क्रीट काही गोष्टी करूया. काही ठळक मुद्दे जे समोर आलेले आहेत, जे आजच्या परिसंवादातही मांडले गेले, त्यातला पहिला मुद्दा मला असं जाणवला की मराठी भाषेचं शिक्षण हे पोहोचवण्यासाठी काही करायला पाहिजे. हा अतिशय प्राथमिक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याबद्दल मराठी भाषा विभागाने काही पावलं टाकलेली आहेत. त्यातल्या 2 पावलांबद्दल थोडक्यात माहिती देतो. एक म्हणजे भाषिणी ॲप जे आहे, जे केंद्र शासनाने तयार केलेलं आहे. या विश्व संमेलनाच्या स्टॉल्सच्या एंट्रन्सपाशीच आपल्याला एक स्टॉल दिसेल, त्याच्यावरती एक विचित्र नाव लिहिलेलं आहे. ते नाव असं आहे की भाषिणी डेमो असं नाव लिहिलेलं आहे. आपण जरूर त्या स्टॉलला भेट द्या. तिथे भाषिणी ॲप बरोबर कोलॅबरेट करून आपण एका भाषेतल्या मजकुराचं तत्क्षणी त्याच वेळेस 57 भाषांमधलं ट्रान्सलेशन आपण तिथं प्रेझेंट. तिथं आपण डेमो असा केलेला आहे की आलेल्या माणसांनी त्यांना पाहिजे त्या भाषेत बोलावं. आपण 57 भाषेची यादी समोर दिलेली आहे. त्यातल्या पाहिजे त्या भाषेमध्ये त्याने क्लिक केलं तर तो बोलत असतानाच त्याचं ट्रान्सलेशन स्क्रीनवरती उमटतं. या प्रकारची सुविधा आपण आता उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये एक मुद्दा आहे की कुठल्याही भाषेची, डिजिटल भाषेची गुणवत्ता ही 2 गोष्टींवरती अवलंबून असते. एक म्हणजे त्या डिजिटल भाषेमध्ये त्या भाषेतल्या शब्दांचा शब्दसाठा किती आहे, त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. भाषिणी ॲपने जे कामकाज सुरू केलं तेव्हा त्यांनी सर्व भाषेतले सरासरी 30 ते 40 हजार शब्द गोळा केले आणि त्यांचं काम सुरू केलं. मराठीचे सुद्धा एवढे शब्द तिथे आहेत अजून. एक 6 महिन्यापूर्वी आमचा जेव्हा त्यांच्याशी संपर्क आला आणि आम्हाला हा मुद्दा लक्षात आला, त्याच्यानंतर मराठी भाषेसाठी आपण काय केलं हे मला आनंदाने सांगायचं आहे. आमच्या भाषा संचालनालयाने जवळपास 52 परिभाषा कोश तयार केले. म्हणजे ॲग्रिकल्चरचा शेती कृषी विषयक कोश आहे, वाणिज्य विषयक कोश आहे, असे विविध विषयांचे याचे जे पारिभाषिक शब्द आहेत त्यांची संख्या अंदाजे 3 लाख आहे.
या 3 लाख शब्दांचं भाषिणीला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही हे 3 लाख शब्द भाषिणीला आता द्यायला सुरुवात केली. म्हणजे इतर भाषांची जी शब्दसंख्या आहे त्याच्यापेक्षा मराठीची शब्दसंख्या ही सर्वाधिक आता त्याच्यामुळे होते आहे. आणि ही शब्दसंख्या आपण जेवढी वाढवू तेवढी आपल्या भाषेची डिजिटल गुणवत्ता वाढणार आहे. त्यामुळे आपण त्या दिशेने चाललो. दुसरा मुद्दा जरा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ही मंडळी सुद्धा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरचा माणूस बोलताना वेगळ्या टोनमध्ये बोलतो, सोलापूरचा माणूस वेगळ्या टोनमध्ये बोलतो, नागपूरची भाषा वेगळी आहे, खानदेशातला वेगळा बोलतो. आता या सगळ्या टोन्सची सॅम्पल्स आम्ही गोळा करतो आणि ती भाषिणीला सबमिट करतोय, जेणेकरून स्पीच टू टेक्स्ट आणि स्पीच टू स्पीच याच्यामध्ये आपली भाषा पुढे जाईल. आणि मला हे सांगायला खरोखर आनंद आहे की भाषिणीच्या दिल्लीच्या सगळ्या जबाबदार लोकांनी याबाबत हे आधीच सांगितलेलं आहे की सध्या महाराष्ट्र भाषिणीच्या बाबतीत, मराठी भाषेच्या बाबतीत जे योगदान आहे त्याच्यात देशात पहिल्या क्रमांकावर. तर आपण पुढे जातो, मराठी पाऊल पडते पुढे, ते तर घडणारच आहे. या व्यतिरिक्त हा जो मराठी शिक्षणाचा मुद्दा आहे, मी याचा उल्लेख का केला भाषिणीचा, तर भाषिणी लाईट म्हणून जे मॉडेल आहे ते आत्तासुद्धा अवेलेबल आहे प्ले स्टोअरवरती. ते आपल्याला शिक्षणासाठी वापरता येईल का याचा काही विचार आपण करावा, ते सोपं आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी सोप्या मराठी शब्दांचा ओळख करून देणारे असे काही कोर्सेस आम्ही ऑनलाईन तयार केलेले आहेत. ते आमच्या विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. ते सोपे शब्द असल्यामुळे परदेशामध्ये आपल्याला जर मराठी शिकवायचं असेल तर त्या मॉड्यूलचा उपयोग आपण जरूर करू शकता. आपल्याला आणखी काही मॉड्यूल करायचं असेल तर ते आपण तयार करून आम्हाला देऊ शकता किंवा आम्हाला सांगू शकता, आपण तयार करू शकतो. या पद्धतीने आपण या शिक्षणाचा मुद्दा सोडूया. जपानमध्ये जाण्याचा योग आला होता. जपानसाठी एक नवीन मॉडेल आपण तयार केलेलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातल्या काही तज्ज्ञ व्यक्ती जपानमधल्या 5 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी दर 15 दिवसांनी व्हिडिओ सेशन, ऑनलाईन सेशन दर 15 दिवसांनी 2 तासांचं अशा पद्धतीने आपण एक उपक्रम सुरू केला. याचा फायदा असा होईल की मराठी भाषा त्या मुलांच्या कानी पडेल. त्याच्यामध्ये गंमत गोष्टी, धमाल गाणी अशाच पद्धतीचं ते असणार आहे. आपण जो हसत खेळत शिक्षणाचा उल्लेख केला, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ज्या शाळा असतील त्यांना या उपक्रमाचा एक सपोर्ट मिळू शकेल. खरं सांगायचं तर मी असं उपक्रमांबद्दल बोलत बसलो तर आणखी 1 तास बोलतो. त्यामुळे मी आता थांबतो आणि थांबण्यापूर्वी मी जाहीर करतो की जी वेबसाईट मीनाक्षी मॅडम बाहेर आहेत. पत्के साहेब पण आलेले आहेत, मीनाक्षी पाटील मॅडम आल्या. मी देशमुख मॅडमना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आमचं जे मराठी भाषा विभागाचं काम चाललेलं आहे त्याचे जे आधारस्तंभ आहेत ते आता इथे आलेले आहेत. देवरे साहेब तिकडच्या कार्यक्रमामध्ये मग्न असल्यामुळे इथे आत्ता येऊ शकले नाहीत. आमचे गीते साहेब आलेले आहेत, भाषा संचालक म्हणून त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे. विशेषतः बोली भाषांकडे लक्ष देण्याचं जे नवीन गोष्ट यावेळेस आपण सुरू केलेली आहे त्याच्या मागे गीते साहेब आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर 2014 साली भारतामधली पण महाराष्ट्राबाहेरची महाराष्ट्र मंडळं आणि मराठी मंडळ, त्याचप्रमाणे परदेशातली महाराष्ट्र मंडळं आणि मराठी मंडळं यांचा एक माहिती कोश
किंवा माहिती पुस्तक हे रेखा दिघे मॅडमनी तयार केलेलं होतं. रेखा दिघे मॅडम इथे उपस्थित आहेत. या मॅडम या या. तर आपल्याला माहिती आहे की जग झपाट्याने बदलतं आहे. 2014 नंतर गेल्या 10 वर्षात 12 वर्षात खूपच बदल झाला. म्हणजे फोन नंबर्स बदलले, ईमेल आय डीज बदलले. तर आम्ही आता त्यांच्याच मदतीने त्याची एक अद्ययावत आवृत्ती आम्ही आता काढतो आहोत. पुढच्या 2-3 महिन्यात आपल्या हाती येईल. म्हणजे एकाच पुस्तकामध्ये जगभरातल्या सर्व महाराष्ट्र मंडळांची माहिती आपल्याला आणि मला मोह म्हणून आणखी एकच मुद्दा सांगतो. तो म्हणजे आम्ही गेल्या 3 महिन्यापासून एक मोहीम हातात घेतलेली आहे. ती म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या मराठी लोकांचा शोध घेणे आणि त्याची डिरेक्टरी करणे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही जे पाऊल टाकलेलं आहे त्यात आत्तापर्यंत 42 देशातल्या 76 सिटीजमधल्या महाराष्ट्र मंडळांची माहिती आम्ही एकत्रित केलेली आहे. तेवढं नेटवर्किंग झालेलं आहे. आपल्याला आमचा असा अंदाज आहे की आपण 75 पर्यंत अगदी आरामात जाऊ असा एक अंदाज आहे. बघूया. कामाला तर सुरुवात केली आहे. यश तर मिळणारच आहे. ते काही पुढे जात नाही आणि आपण पुढेच जाणार. तर हॅव्हिंग सेड दिस, खरोखर मला इथे आपण बोलण्याची संधी दिली मला सगळ्यांपुढे मांडता आलं. मी आता अधिकृतरित्या असं जाहीर करतो की ही जी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे https://www.amarathi.org याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो.